अहिल्याबाईंची चौंडी. अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 31 मे 1725 तत्कालीन अहमदनगर जिल्हा, सध्याचा अहिल्यानगर जिल्ह्यामधील जामखेड तालुका अर्थातच कर्जत या ठिकाणी असणाऱ्या चौंडी गावी झाला. पूर्वी हैदराबाद येथे निजामाचे राज्य असताना चौंडी हे गाव आष्टी तालुका, जिल्हा बीड आणि औरंगाबाद सुभा या विभागात येत होतं. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. हैदराबादच्या निजामाचे राज्य समाप्त झाले आणि इसवी सन 1950 पासून चौंडी हे गाव त्यावेळच्या अहमदनगर जिल्हा म्हणजे सध्याच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यामध्ये आलं. चौंडी हे गाव इसवी सन 500च्या सुमारास वसलेलं असावं असा अनेक इतिहासकारांचा अंदाज आहे. चौंडी गावाच्या पश्चिमेला सीना नदी वाहत आहे. अहिल्याबाईंच्या आयुष्यात आजपर्यंत घडलेल्या घटनांची ती साक्षीदार आहे. घाटाच्या पूर्व दिशेला चौंडेश्वराचे मंदिर आहे. या मंदिराजवळच अहिल्याश्वराचे मंदिर आहे. अहिल्याबाईंचे वडील मानकोजी शिंदे यांचा वाडा कित्येक वर्षापूर्वीचा जुना पडक्या स्थितीत होता, परंतु काही वर्षापूर्वी या वाड्याची व गडीची दुरुस्ती करण्यात आली असून अवशेषांचे जतन केले जात आहे. ज्या मंदिरात अहिल्या देवींचा विवाह ठरला त्या मारुती मंदिराचा जीर्णोद्धारसुद्धा सध्या झालेला आहे. नदीकाठी शिंदे पाटील घराण्यातील काही जणांच्या समाधीसुद्धा आपल्याला सापडतात. महाराष्ट्र सरकारतर्फे या गावात अहिल्याबाईंचे स्मारक, विजयस्तंभ व लोकसभागृह बांधण्यात आले आहे. चौंडी हे गाव अहिल्याबाईंचे जन्मस्थळ आणि माहेर असून महाराष्ट्रातील ऐतिहासिक पावन क्षेत्र आहे. ती सत्ताधारी होती पण ती सिंहासनावर नव्हती. ती राजकारणी होती पण ती सत्तेच्या चढाओढीत नव्हती. ती पेशव्यांची निष्ठावंत होती पण ती त्यांच्यापुढे नतमस्तक नव्हती. ती व्रतस्थ होती पण संन्याशी नव्हती. जेव्हा लढाई हे जीवन होते आणि लूट हा त्यांचा धर्म होता, हुकूमत हा सत्तेचा स्वभाव होता, तेव्हा तिच्या कल्याणी प्रतिभेचे किरण नदीवरच्या घाटामधून उमटले. तिच्या जीवनदायींनी प्रेरणेने तळी, अन्नक्षत्रे आणि धर्मशाळांचे रूप घेतले. तिच्या आक्रमक अर्थातच न आक्रमण करण्याच्या धर्मशीलतेचे मंगल प्रतिध्वनी भरतखंडाच्या मंदिरातून घुमले. मात्र ती सर्वगुण संपन्न देवता नव्हती. तिला माणूसपणाच्या सगळ्या मर्यादा होत्या. 18व्या शतकातल्या मराठ्यांच्या इतिहासाच्या पटावर ती शुक्राच्या चांदणीप्रमाणे लुकलुकली. म्हणजेच ती होती अहिल्याबाई होळकर. नमस्कार इतिहासप्रेमींनो, आज अहिल्याबाई होळकर यांचा त्रिशताब्दी जन्मोत्सव म्हणजेच 300 वर्ष त्यांच्या जन्माला पूर्ण झाली आहेत. म्हणून 300वी जयंती आपण सगळ्यांनी, पूर्ण महाराष्ट्राने नाही तर संपूर्ण देशाने साजरी केलेली आहे. हिस्ट्री बाय सचिन गोळीक या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मी सचिन गोळीक स्वागत करतोय. आपण याच्यापूर्वी या यूट्यूब चॅनलवरती वेगवेगळ्या महापुरुषांचे जयंती असेल किंवा त्या महापुरुषांबद्दलची इत्यंभूत माहिती असेल तर आपण सगळ्यांनी पाहिली आहे आणि त्या व्हिडिओवरती प्रेम केलं, लाईक केलं, कमेंट केलं आणि आपण संबंधितांना ते व्हिडिओ पाठवले. त्याबद्दल तुम्हा सर्वांचं सर्वप्रथम आभार व्यक्त करतो. आणि आज अहिल्याबाई होळकर यांची 300वी जयंती आपण सगळेजण साजरे करतो. या निमित्ताने त्रिशताब्दी जन्मोत्सव या निमित्ताने आपण अहिल्याबाई होळकर यांच्या आयुष्यामध्ये झालेल्या घटना, आलेले प्रसंग आणि त्यांनी संकटांना कशा पद्धतीने सामोरं गेलं, एक उत्कृष्ट राज्यकर्ती म्हणून भारतामध्ये अनेक राण्यांपैकी आपलं नाव हे शिखरावरती कसं पोहोचवलं, तर या संपूर्ण माहितीचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. अहिल्याबाई होळकर जर म्हटलं तर आपल्या सगळ्यांना माहित आहे की महाराष्ट्राच्या चौंडी या गावातून जन्म झाला आणि त्याच्यानंतर शनिवारवाड्यात विवाहानंतर त्यांचा प्रवास हा सुरू झाला होता. तर तो इंदूरपर्यंत मल्हाररावजी होळकर यांनी ओळखलेल्या, निरखून घेतलेल्या एका मुलीला त्यांनी आपल्या घरची सून बनवलं आणि त्याच्यानंतर सासऱ्यांकडून या अहिल्याबाई होळकर यांनी प्रशासन असेल, न्यायव्यवस्था असेल, युद्धकला असेल आणि त्याचबरोबर राजदरबार असेल, राजधर्म असेल, तर या सगळ्याच बाबतीमध्ये अहिल्याबाई होळकर यांनी अत्यंत चांगल्या आणि उत्कृष्ट पद्धतीनं ह्या कला अवगुण आणि त्याचबरोबर शिक्षण घेतल्यानंतर याच अहिल्याबाई होळकर यांनी जवळपास 28 वर्ष या इंदूर स्वराज्याची किंवा इंदूर संस्थानाचे राजगादी हे सांभाळलेली होती. म्हणजेच संकटे एकामागून एक संपत नव्हती. म्हणजेच पुढे जाऊन मी सांगणार आहे की 18 घरातल्या सुवासिनी
आणि जवळपास घरातले सगळे करते धरते पुरुष हे निघून गेल्यानंतर संपूर्ण राजगादी आणि त्याचबरोबर जनतेचा वाली होण्याचं कार्य किंवा काम किंवा जे सौभाग्य हे अहिल्याबाई होळकर या भारतातल्या महान राणीला, राज्यकर्तीला, अर्थातच पुण्यश्लोक अहिल्याबाईंना हे मिळालेलं होतं. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अहिल्याबाई होळकर यांच्याबद्दलची इत्थंभूत माहिती इथं पाहणार आहोत. जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलला याच्यापूर्वी जर सबस्क्राईब केलं नसेल, कारण अपकमिंग व्हिडिओ हे अतिशय चांगल्या प्रकारचे असणार आहेत, जे तुम्हाला माहितीचा खजिना म्हणून वापरता येऊ शकतात तुमच्या परीक्षेमध्ये, तुमच्या भाषणामध्ये, तुमच्या ज्ञानामध्ये आणि तुमच्या सार्वजनिक जीवनामध्ये. चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहायचे असतील तर. आपण अहिल्याबाई होळकर यांच्या संपूर्ण जीवनपटामध्ये प्रवेश करत असताना नेमकं कोणकोणत्या घटना किंवा कोणकोणते घटक या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर एका ओळीमध्ये अहिल्याबाई होळकर यांचे जीवन आणि कार्य हे पहिल्यांदा आपण पाहतोय. मग त्यांचा जन्म आणि शिक्षण, राज्याभिषेक आणि त्याचबरोबर राज्य, अर्थातच राज्य कशा पद्धतीनं केलेलं होतं, न्याय आणि प्रशासन, सामाजिक सुधारणा आणि धार्मिक सुधारणा, ह्या अहिल्याबाई जीवनाच्या प्राथमिक टप्प्यावरती आपण पाहणार आहोत. थोडंसं पुढे गेल्यानंतर आपण अहिल्याबाई होळकर यांचं योगदान कशा कशामध्ये होतं. जवळपास 28 वर्षाचं हे राज्य कारभार सांभाळण्याचा योग हा अहिल्याबाई होळकर यांना लाभलेला होता. आणि हे सगळं बाळकडू हे मल्हारराव होळकर म्हणजेच या धनगर सुपुत्र असणाऱ्या मल्हारराव होळकर यांच्याकडून हे अर्थात बाळकडू आल्यासारखं झालं. आणि 28 वर्ष राज्य उत्कृष्ट पद्धतीने सांभाळणाऱ्या या अहिल्याबाई होळकर मंदिरं, धार्मिक स्थळं, सामाजिक सुधारणा, राजकीय स्थिरता, संस्कृती आणि कला आणि त्याचबरोबर न्यायप्रियता, तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला अहिल्याबाई होळकर यांना इत्थंभूतपणे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायचं आहे. तत्पूर्वी अहिल्याबाई होळकर ह्या आपल्याला पाहण्याच्या अगोदर होळकर घराण्याची वंशावळ आपल्याला पाहता येऊ शकते. तर घरातले सर्वात पराक्रमी पुरुष म्हणून मल्हारराव होळकर यांना ओळखले जातं. तर त्याचबरोबर या अहिल्याबाई होळकर आहेत. ही वंशावळ होळकर घराण्याची सर्वात पहिल्यांदा हेगोजी, महादजी आणि त्यांच्याबरोबर होते बापूजी. तर हे महत्वाचे 3 पुरुष झाले. हेगोजी यांना खंडूजी अशा प्रकारचा एक मुलगा होता आणि खंडूजी यांना जो सुपुत्र झाला होता त्यांचंच नाव होतं पहिले मल्हारराव राजे. हेच मल्हारराव राजे यांनी धनगर समाज म्हणजेच धनगर जातीचे सर्वात पराक्रमी पुरुष होण्याचा मान जो मिळाला तो मल्हारराव होळकर यांना मिळाला. म्हणजेच पेशव्यांचे सुरुवातीपासून म्हणजे 1730 पासून त्यांच्या मृत्यूपर्यंत एक निष्ठावंत सेनापती, एक निष्ठावंत राज्यकर्ता म्हणून ज्यांनी आपली कारकीर्द गाजवलीच नाही तर घरामध्ये असणाऱ्या आपल्या सुनेला ह्या भारताची सर्वात उत्कृष्ट राणी होण्याचा आणि त्याचबरोबर राज्यकर्ती होण्याचा जो धडा दिलेला होता तर तेच मल्हारराव होळकर. आपण यांच्यावरती एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहोत, तर त्यासाठीच आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायचंय. तर हे मल्हारराव, त्याचबरोबर यांनाच एक सुपुत्र होता, त्यांचं नाव होतं खंडेराव आणि खंडेराव यांना जो मुलगा झाला तर त्यांचं नाव होतं मालेराव. अर्थातच खंडेराव आणि अहिल्याबाई होळकर यांचा विवाह जो झाला होता तो शनिवार वाड्यामध्ये झालेला होता पेशव्यांच्या समक्ष. ठीक आहे. यानंतर पुढे यांना जो सुपुत्र झाला तर त्यांचं नाव होतं मालेराव आणि मालेराव, खंडेराव, मल्हारराव ह्या महत्वाच्या आणि कर्त्या धर्त्या पुरुषांच्या मृत्यूनंतर राज्यगादी सांभाळण्याचा आणि जनतेचा कैवारी होण्याचा जो मान मिळाला होता तर तो अहिल्याबाई होळकर यांना मिळाला. त्याचबरोबर दुसरे हेगोजी यांचे बंधू होते महादजी. महादजींना शिवाजी, बिराजी आणि तानोजी. तानोजींना पुन्हा 3 मुलं होती, महादजी, तुकोजी राजे आणि संताजी. त्याचमध्ये सर्वात महत्वाचं तुकोजी राजे जे आहेत तर यांना पुन्हा अर्थातच या ठिकाणी अशा प्रकारची काही मुलं झाली. मग याच्यामध्ये आपण बघतो काशीराम एक होते, त्यांना मल्हारराव म्हणतो आपण, यशवंतराव होते आणि विठोजी होते. त्यापैकी यशवंत राजे जे आहेत हे यशवंत राजे यांना अर्थातच वीरांगनाबाई आणि मल्हारराव दुसरे हे अशा प्रकारचा सुपुत्र. मग मल्हारराव दुसरे जे आहे तर यांच्यानंतर मार्तंडराव, हरिराव, खंडेराव दुसरे राजे होते. हे राजे दुसरे तुकोजी राजे होते. तुकोजी राजांचा सुपुत्र शिवाजी राजे, शिवाजी राजांचा सुपुत्र तिसरे तुकोजी राजे आणि यांचा मुलगा होता दुसरे यशवंतराव. मग यशवंतराव जे आहेत तर ह्या यशवंतरावांना एक मुलगा होता, त्यांचं नाव होतं रिचर्ड उर्फ शिवाजी. हे होळकर घराण्याचे सर्वात शेवटचे वंशज असं म्हणायला हरकत नाही. याच्यानंतर यांना तिसरा जो भाऊ होता बापूजी, यांच्या वंशजाची माहिती मात्र इतिहासामध्ये नाही. म्हणजेच होळकर घराण्याची ही झाली थोडक्यामध्ये
मध्ये वंशावळ, परंतु सर्वात पराक्रमी आणि सर्वात सक्सेसफुल जर राज्यकारभार कोणी चालवला असेल तर त्या आहेत अहिल्यादेवी होळकर अर्थात अहिल्याबाई होळकर. यांच्याबद्दल आपल्याला इत्थंभूत माहिती करून घ्यायची आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये कर्तव्यहीन पुरुषांपेक्षा कर्तृत्ववान स्त्रियांचा इतिहास कशा प्रकारे झाकला जातो आणि पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये लेखनिक असतील किंवा अभ्यासक असतील तर यांच्याकडून ह्या कर्तृत्ववान स्त्रियांकडे कशा पद्धतीचं दुर्लक्ष होत आहे तर हे आपल्याला या पॅराग्राफ मधून आपल्याला थोडक्यात पाहता येतं. तर भारतीय समाजाचा आढावा घेत असताना एक गोष्ट अपरिहार्यपणे लक्षात येते आणि ती म्हणजे काय तर कर्तव्य शून्य. काही वेळेला कर्तव्य शून्य म्हटलेलं आहे. बऱ्यापैकी पुरुष आपल्याकडे कर्तृत्ववान असतात, परंतु ह्या पुरुषांच्या तुलनेत कर्तृत्ववान स्त्री ही उपेक्षितच ठरते आणि म्हणून भारतामध्ये राजे महाराजे यांचा इतिहास हा अतिशय जोमाने लिहिला जातो, परंतु कर्तृत्ववान स्त्रियांचा इतिहास हा एवढ्या ताकदीने लिहिला जात नाही. हे महाराष्ट्राच्या इतिहासाचे नाही तर देशाच्या इतिहासाची खूप मोठी शोकांतिका आहे. परंतु आताचे सध्याचे जे काही लेखक आहेत आणि त्याचबरोबर अजून काही इतिहासकार जे आहेत तर यांनी अशा प्रकारचा इतिहास आता लिहायला सुरुवात केलेली आहे. उदाहरणार्थ माझे पीएचडीचे असणारे मार्गदर्शक अर्थातच आमचे केंद्राचे मार्गदर्शक डॉक्टर लहू गायकवाड सर, तर यांनी यांच्या अहिल्याबाई होळकर यांच्यावरती मला सांगितलं की हा मी ब्लॉग बनवलेला आहे आणि हा तुझ्या व्हिडिओसाठी अतिशय कामी येणार आहे. म्हणजेच अशा काही इतिहासकारांनी आता आणि इतिहास लेखिका किंवा लेखक यांनी या महापुरुष असणाऱ्या पुरुषांवरती आणि कर्तृत्ववान स्त्रियांवरती लिखाणाला सुरुवात केलेली आहे, ज्याचा उपयोग आता आपल्याला थोडासा होतो. परंतु इतिहासामध्ये काही जे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत तर हे आपल्याला बोलल्याच पाहिजेत. होळकर घराण्याचे धुरांजींनी महादेवाच्या पिंडीप्रमाणे आपल्या हातात ठेवली. त्या अहिल्याबाई होळकरांनी यथार्थ चरित्र मांडायला लेखनित प्रतिभेची शाहीच उरली नाही का असा प्रश्न आपण इतिहासाला पुन्हा एकदा उभा करू शकतो किंवा विचारू शकतो आणि इतिहासाला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये अशा प्रकारे ठेवता येऊ शकतं का तर हा माझा प्रश्न असेल. अंधारालाही लाज वाटत होती अशा असणाऱ्या दैविक प्रमाण स्त्रीच्या चरित्राला झाकून ठेवायचं तरी किती. ज्योतीने काजळी धरली तरी प्रकाशते आणि अंधार कितीही दाटला तरी ती काही वेळानंतर ती वाटसरूला आपला मार्ग दाखवतेच. अशाच प्रकारे आजपर्यंत अहिल्याबाई यांना जाणण्यासाठी समजून घेण्यासाठी काही लेखकांची लेखणी ही जड झालेली होती. परंतु आज जर तुम्ही वेगवेगळ्या ऑनलाईन वेबसाईटवरती पाहिलं, वेगवेगळ्या प्रकाशकांकडे पाहिलं, विचारणा केली तर तुम्हाला अमाप पुस्तकं मिळून जातात. परंतु ही आता सुरुवात झालेली आहे. परंतु यापूर्वी मात्र ही अशा प्रकारची शोकांतिका होती. यानंतर आपण अहिल्याबाई होळकर यांना पाहण्याच्या अगोदर त्यांच्या आयुष्यामध्ये जो दिनक्रम घडत चाललेला होता तर तो संपूर्ण दिनक्रम होळकर वंशावळ आणि त्याचबरोबर हा दिनक्रम त्यांच्या अनुषंगाने आपण आपल्या माहितीसाठी समजून घेणार आहोत. या दिनक्रमाच्या आधारे आपल्याला अहिल्याबाई होळकर यांच्या राज्यकारभार जन्म शिक्षणापासून राज्यकारभारानंतर राज्यारोहणापासून त्यांच्या मृत्यूपर्यंत 1795 पर्यंतच्या घटना ह्या अनुक्रमे दिनक्रमामध्ये आपल्याला पाहता येतात. सर्वात पहिल्यांदा सर्वात पराक्रमी पुरुष हे धनगर समाजातून सर्वात मोठे आणि सर्वात पराक्रमी पुरुष ज्यांना आपण ओळखतो तर तेच आहेत मल्हारराव होळकर. हे पेशव्यांचं साम्राज्य दिल्लीच नाही तर दिल्लीच्या वरती पसरवणारे म्हणजे शिंदे असतील, होळकर असतील, गायकवाड असतील तर यांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून लढणारे हे होळकर सरदार होते. हे महापराक्रमी होते. तर यांचा जन्म हा 16 मार्च 1693 मध्ये झाला. मल्हारराव होळकर यांचा विवाह अर्थातच त्यांना 3 पत्नी होत्या, परंतु तिसऱ्या पत्नी ज्या आहेत सर्वात पट्टराणी म्हणतो आपण किंवा त्यांच्या आवडत्या पत्नी ज्या आहेत तर त्या आवडत्या पत्नीपैकी सर्वात महत्त्वाची पत्नी म्हणजे गौतमाबाई आहेत आणि ह्या गौतमाबाई यांच्याबरोबर त्यांचा विवाह हा 1721 मध्ये झाला. अहिल्याबाई यांचा जन्म चौंडी, हे चौंडी ठिकाण कुठे होतं हे मी थोडक्यामध्ये पुढे जाऊन सांगणारच आहे. 31 मार्च 1725 मध्ये म्हणजेच आजपासून जवळपास 300 वर्षाच्या पूर्वी या अहिल्याबाईंचा जन्म झाला होता. हा जन्म जो झाला होता तर त्यावेळी हे हैदराबाद निजामाच्या हद्दीमध्ये किंवा त्यांच्या अधिकारामध्ये असणारं हे गाव होतं. म्हणजेच हा बीड आणि अहमदनगरचा परगणा, त्याला आपण आता अहमदनगर जिल्हा सध्याचं त्याचं नामांतरण केलेलं आहे अहिल्यानगर जिल्हा. इथं असणारा कर्जत जामखेड या तालुक्याच्या जवळ असणाऱ्या ह्या चौंडी गावामध्ये 1725 मध्ये झाला होता. अहिल्याबाईंचे खंडेराव होळकर यांच्याबरोबर विवाह हा शनिवार वाड्यामध्ये 20 मे 1733 मध्ये झाला. पुत्र यांना झाला होता, त्यांचं नाव होतं मालेराव आणि यांचा जन्म 1 डिसेंबर 1745 मध्ये. यानंतर यांना दुसरी एक मुलगी झाली आणि त्या मुलीचं नाव मुक्ताबाईचा जन्म
14 ऑगस्ट 1748 आहे। पुढे कुंभेरीची लढाई झाली आणि सूरजमल भट आणि त्याचबरोबर हे अर्थातच खंडेराव जे होते तर या दोघांमध्ये युद्ध झालं आणि नसेत आपल्या चंबूच्या बाहेर जात असताना एक तोफेचा गोळा हा गडावरून किल्ल्यावरून आला आणि तो सरळ त्यांच्या मानेचा छातीचा वेध घेतला आणि त्या जागेवरच त्यांचा मृत्यू झाला। ती तारीख आहे कुठं तर 17 मार्च 1754 मध्ये। पुढे मालेरावांचा विवाह हा 1756 मध्ये झाला, परंतु मालेराव हे छंदी होते आणि त्याचबरोबर त्यांचा राज्यकारभारापेक्षा बाकीच्याच गोष्टीमध्ये आपल्या वडिलांप्रमाणे इंटरेस्ट असल्यामुळं राज्यकारभाराची सूत्र आपल्याकडे आली असताना सुद्धा अनेक गोष्टीमध्ये व्यस्त असल्यामुळं त्यानंतर पुढे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशा प्रकारचा एक काळा दिवस ज्याला मानला जातो तो आहे 14 जानेवारी 1761। अहमदशहा अब्दाली याला आवर घालण्यासाठी भारतातल्या पेशव्यांनी भारताच्या बादशहाला संरक्षणाची हमी दिली आणि म्हणून बडोद्याचे गायकवाड गेले, इंदोरचे होळकर गेले आणि ग्वाल्हेरचे शिंदे गेले आणि त्या इंदोरच्या होळकरांमध्ये अर्थातच या सगळ्यांनी खूप मोठा पराक्रम गाजवलेला होता। शेवटी ही लढाई हरली। म्हणजे असं म्हटलं जातं की त्या पानिपतच्या लढाईमध्ये कितीतरी लाखो मराठा युवक हे धारातीर्थी पडले होते। त्याचाच अर्थ की इथं कितीतरी लाखो महिला ह्या विधवा झाल्या होत्या असं इतिहासकार म्हटलं जातं। लाख बांगडी फुटली असाही त्याच्यामध्ये एक वाक्यप्रचार वापरला जातो। तर पानिपतचं युद्ध 14 जानेवारी 1761 मध्ये झालं होतं। या युद्धाचा धसका एवढा होता की नानासाहेब पेशवे म्हणजे बाजीराव पेशवे यांचे पहिला बाजीराव पेशवे यांचे जे सुपुत्र होते अर्थातच नानासाहेब पेशवे तर यांचा पुणे या ठिकाणी धक्क्याने मृत्यू झाला 23 जून अर्थात 1761 मध्ये। यानंतर सासू गौतमबाई जे आहेत तर ह्या पट्टराणी होत्या मल्हारराव होळकर आणि यांचा मृत्यू झाला 29 सप्टेंबर 1761 मध्ये। सर्वात मोठा जो आपल्याला असणारा आधार होता त्यानंतर दुसरा आधार जो होता ते मल्हारराव होळकर होते। मल्हारराव होळकर यांनी बक्सारच्या युद्धामध्ये अर्थातच यांनी खूप मोठी मदत केलेली होती 1764 मध्ये। तर त्यावेळचा बादशाह शाह आलमदुती हा भारताचा मोगल बादशाह होता आणि अवधचा शुजा उद्दौला आणि बंगालचा मीर कासिम जो होता तर ह्या तिघांच्या संयुक्त फौजांना ज्यांनी मदत केली तर ते होते मल्हारराव होळकर। यानंतर सासरे मल्हारराव होळकर यांचा अलमपूर या ठिकाणी खूप मोठी समाधी आहे त्यांच्या आठवणीसाठी आणि अलमपूर या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला वृद्धापकाळाने। त्याची तारीख आहे 20 मे 1766 मध्ये। यानंतर सुभेदार मालेरावांचा राज्याभिषेक झाला। हे मालेराव कोण तर खंडेराव आणि अहिल्याबाई होळकर यांचा सुपुत्र जो 21व्या वर्षी राज्याभिषेक झाला ते वर्ष आहे 3 जून 1766 मध्ये। परंतु त्यानंतर यांची जी मुलगी आहे तर मुलीचा विवाह यशवंतराव खनसे अशा प्रकारच्या एका पराक्रमी वीर यांच्या बरोबर झाला आणि यांचा विवाह 1766 मध्ये झालेला होता। त्या विवाहाच्या वेळी या अहिल्याबाईने असंही एकदाही विचारलं नाही की याची जात कोणती आहे आणि याचा धर्म कोणता आहे, मला फक्त जनतेचं कल्याण माहित आहे आणि मला देवाने दिलेलं वरदान आहे की मी कोणत्याही जात धर्म पंथ हे न बघता हे जनतेच्या कल्याणासाठी मी माझं सर्वस्व लावलं पाहिजे आणि म्हणून यशवंत खनसे यांच्या बरोबर आपल्या मुलीचा लहान मुलीचा म्हणजे मुक्ताबाईचा विवाह लावून दिला आणि याच्यानंतर मुलगा मालेराव जो होता तर यांचा 27 मार्च 1767 मध्ये त्यांचा मृत्यू झाला। सर्वात महत्त्वाचं पहिलं क्षत्र या ठिकाणी आपल्याला गौतमाबाईने गेलं, त्याच्यानंतर दुसरं हे मल्हारराव होळकरांच्या रूपाने गेलं, त्याच्यापूर्वी पतिदेव 1754 मध्ये गेलं। अहिल्याबाई येऊन अगदी तारुण्यात असताना आपल्या पतीला त्यांनी हरवलेलं होतं। त्यानंतर सासूबाई, त्यानंतर सासरे, त्याच्यानंतर आपला मुलगा। ठीक आहे। याच्यानंतर इंदोर राज्याची महाराणी बनल्या हे 1767 मध्ये आणि या महाराणीचा राज्यकारभार जो सांभाळणारे होते तर त्यांचं नाव होतं तुकोजी होळकर आणि यांनी जून 1767 पासून या इंदोर राज्याचा संपूर्ण राज्यकारभार हा आपल्या वतीने सांभाळलेला होता। एक निष्ठावंत होते। कधी कधी हा शाब्दिक चकमकी होत होत्या, खर्चावरून होत होत्या किंवा वागणुकीवरून, परंतु तुकोजी होळकरांनी अहिल्याबाई होळकर यांना अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी राज्यकारभारावरती पकड घेण्यासाठी मदत केलेली दिसून येते। थोडं पुढे जातोय आपण। माधवराव पेशवे यांचा मृत्यू झाला, हा मृत्यू 1772 मध्ये। यानंतर पुढे महत्वाचं नारायणराव पेशवे जे आहेत तर यांचा खून झाला आणि हा खून कोणी केला होता तर राघोबा आणि त्यांची पत्नी आनंदीबाई असं इतिहासकारांचं मत आहे। 30 ऑगस्ट 1773 मध्ये ज्यावेळी ईस्ट इंडिया कंपनीनं रेग्युलेटिंग ऍक्ट भारतामध्ये आणला होता कंपनीसाठी तर त्याच दरम्यान इथं या नारायणराव पेशवे यांचा खून झाला। मग खून झाल्यानंतर राघोबा जे होते हे संपूर्ण पुण्याच्या पेशवाई पदावरती आपला डोळा ठेवून होते। त्याच दरम्यान इथं 12 सरदार एकत्र आले आणि
सगळ्या 12 सरदारांनी बारभाई सुरू केली, ज्याच्यामध्ये शिंदे आणि फडणवीस यांनी सरकार चालवण्याची सर्वात महत्त्वाची भूमिका बजावलेली होती. तर यांनी 18 जानेवारी 1774 मध्ये बारभाईचं राज्य सुरू केलेलं होतं. सवाई माधवराव जे होते, तर या माधवरावांचा जन्म 18 एप्रिल 1774 मध्ये झाला. त्यानंतर या अहिल्याबाई होळकर यांना मुक्ताबाई आणि यशवंत फणसे यांच्यापासून एक मुलगा झाला. त्याचं नाव होतं नथोबा, आणि या नथोबाचं लग्न हे 1780 मध्ये केलं होतं. त्याचबरोबर नातू नथोबा हा कॉलरा किंवा वेगवेगळ्या आजारांनी त्यांचा झाला मृत्यू, आणि मृत्यू झाल्यानंतर अर्थातच इथं अनेक नातसुना, त्याचबरोबर इथं असणाऱ्या आपल्या मुलाची सून ही सुद्धा सती गेलेली होती. या अहिल्याबाई होळकर यांनी आपल्या घरातल्या असणाऱ्या सुवासिनींचं मन वळवण्याचा प्रयत्न प्रचंड केले होते, परंतु त्या महिलांनी सुवासिनींनी ऐकलेलं नव्हतं. म्हणजे तुम्ही कल्पना करा की आपल्या डोळ्यासमोर जवळपास 18 सुवासिनी ह्या सती गेलेल्या होत्या. म्हणजे हे दुःख आणि हे कष्ट आणि संकट या एखाद्या मातोश्रीच्या समोर किंवा तिच्यावरती यावं, तर हे अजिबात कोणाच्या बाबतीमध्ये घडायला नकोय. पण हे अहिल्याबाई होळकर यांच्या बाबतीमध्ये हे घडत होतं. करती धरती पुरुष जात असतानाच घरातल्या नातसुना आणि सुना ह्या सुद्धा सती जात होत्या. तर ह्या सती गेल्या. अर्थातच 15 सप्टेंबर 1878 महादजी शिंदे यांचा मृत्यू झाला 12 फेब्रुवारी 1794. महाजी शिंदे हे एक निष्ठावंत होते आणि अहिल्याबाई होळकर यांचे समर्थक होते, त्यांच्या बाजूचे होते. अर्थातच खर्ड्याच्या लढाईमध्ये या पेशव्यांचा विजय झाला. हा विजय झाला होता निजामाच्या विरोधामध्ये, हा 11 मार्च 1795 मध्ये. आणि सर्वात शेवट असा झाला की आपण सगळ्यांनी बाहुबली पिक्चर बघितला, आणि माहिष्मतीचं सरकार चालवणारे किंवा माहिष्मतीच्या गादीवरती असणारे आपण सगळ्यांनी ती महाराणी बघितली. पण दुर्दैवाची गोष्ट आहे की त्या डायरेक्टरनी जर अहिल्याबाई होळकर यांचा इतिहास जर वाचला असता, तर 28 वर्षाच्या कारकिर्दीवरती त्याच्यापेक्षा बिग बजेटवाला आणि बिग थिएटरवाला मूवी एक चांगला बनला असता. कारण अहिल्याबाई यांची कारकिर्द अतिशय उज्ज्वल आणि उत्कृष्ट होती. हे कदाचित त्यांनी वाचलेले नव्हते. म्हणून कर्मयोगिनी लोकमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई यांचं महेश्वर किंवा माहेश्वर या ठिकाणी 13 ऑगस्ट 1795 मध्ये निधन झालं. आणि इंदूरच्या जनतेला पोरकं करून गेलेल्या ह्या अहिल्याबाई होळकर 28 वर्षाचा राज्यकारभार सोडून हा आपल्यातून निघून गेल्या होत्या. अशा पद्धतीनं आपण अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनामधला जो दिनक्रम होता, आणि त्या दिनक्रमामध्ये काही समकालीन घटना आणि त्यांच्या बाबत घडलेल्या घटना ह्या आपण इत्थंभूत पाहिल्या. सर्वात महत्त्वाचा इतिहास हा आपल्याला इथून पुढे सुरू होतोय. सुरुवात कुठून होते, तर त्यांच्या मूळ घराण्यापासून आपण सुरुवात करतोय. आता बघूया कुटुंबाबद्दलचा इतिहास आणि त्याबद्दलची इत्थंभूत माहिती. होळकर घराण्याचा मूळ पुरुष हे खंडूजी होते. हे खंडूजी धनगर समाजातून असून, अर्थात हे धनगर समाजातून होते, आणि म्हणून त्यांच्यावरती आपल्याला कधी कधी प्रश्न विचारला जातो. सध्या UPSCचा निकाल लागला 2025, आणि UPSC मध्ये आपल्या सगळ्यांना माहित होतं की बाबा इथं बिरू डोने नावाच्या कोल्हापूर या जिल्ह्यातील एका विद्यार्थ्याने UPSC मध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची रँक मिळवली, आणि अनावधानाने त्याच दिवशी ते मेंढरं राखण्याचं काम करत असताना UPSCचा निकाल आला. आणि ज्या मित्राकडून प्रेरणा घेतल्यानंतर UPSCचा प्रवास सुरू केला होता, त्याच मित्रांनी सांगितलं की तुझी ही रँक आलेली आहे. आणि त्याच्यानंतर आपल्या सगळ्यांना पूर्ण महाराष्ट्राला धनगर समाज आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी अगोदर माहीत होत्या. पुन्हा एकदा प्रकाश झोतात येण्याचं कारण म्हणजे IPS बिरू डोने यांचा निकाल. अर्थातच धनगर समाज काय आहे, तर हा फक्त पश्चिम महाराष्ट्रामध्येच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा मेंढरं राखण्याचं काम करतो, त्याचबरोबर घोंगडी बनवण्याचं काम करतो. मग याच्यावरती प्राचीन भारतापासूनचा त्यांचा इतिहास आहे. आणि जेव्हा संशोधक या नात्याने मी संशोधनासाठी वेगवेगळ्या कास्टवाईज संशोधनासाठी वेगवेगळी पुस्तकं जेव्हा संदर्भ पुस्तकं घेतो, तर त्या गॅझेटियर मध्ये अशा एका विशिष्ट समुदायाचा सुद्धा उल्लेख इतर जाती समुदायाबरोबर आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे, याच मध्ये बघूया. खंडूजी हे धनगर समाजातील असून ते एक शेतकरी होते. त्यांच्याकडे चौगुला हे वतन होतं, आणि हे प्रथम घराणं कुठं होतं, तर खेड तालुका सध्याचा. ह्या खेड तालुक्यामध्ये विद्यमान असणाऱ्या राजगुरुनगर या तालुक्यामध्ये वाफगाव या ठिकाणी ते वास्तव्यास होते. आणि वाफगाव हे ठिकाण कोणाचं होतं, तर हे ठिकाण अर्थातच इथं मल्हारराव होळकर
मल्हारराव होळकर, तर यांचं जन्मगाव आहे वाफगाव आणि या वाफगावमध्ये त्यांचा वाडा किंवा त्या ठिकाणी असणारा किल्ला सुद्धा आहे छोटासा. आणि जर तुम्ही त्या दिशेने किंवा त्याच्या जवळ असाल तर वाफगावला आणि त्यांच्या जन्म ठिकाणाला व्हिजिट द्यायला विसरायचं नाही. यानंतर पुढे जातोय, त्यांच्या घरातील अर्थातच होळ मुरुम या ठिकाणचे मालिबा नावाचे कर्तबगार पुरुष होऊन गेलेले होते. यांच्या पिढीतील खंडोजी तथा खंडोजी यांचा मुलगा मल्हारराव होळकर यांनी 1693 पासून, म्हणजे त्यांचा जन्म आहे तर 1693 पासून 1766 म्हणजे त्यांचा मृत्यूपर्यंत हे त्यांनी काय केलेलं होतं, तर अशा प्रकारची ही त्यांची कारकीर्द त्यांनी राबवलेली होती. आणि ह्या कारकिर्दीमध्ये पेशव्यांचं साम्राज्य वाढवणं, ते एक्सपांड करणं, महसूल आणि त्यांच्या अधिकाराखाली आणलं, हे सगळी कामं केली होती. याच काळात खऱ्या अर्थाने होळकर घराणे हे उदयास आलं, म्हणजेच काय तर प्रकाश झोतात आलं होतं. आणि त्याच्यासाठी सर्वात महत्वाचा कारण ठरलेला महापुरुष जे म्हणतात धनगर समाजातील म्हणजेच यांच्यातील, तर ते आहेत मल्हारराव होळकर, ज्यांच्यावरती आपण एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहोत. आता यानंतर पेशवा पहिला बाजीराव जे आहेत तर यांनी मल्हारराव यांना माळवा म्हणजेच कुठं तर मध्य प्रदेश, दक्षिण मध्य प्रदेश, माळवा या ठिकाणी चौथाई आणि सरदेशमुखी हा मराठ्यांच्या साम्राज्यामध्ये वसूल केला जाणारा कराचा प्रकार होता, ज्याच्यावरती तुम्हाला UPSC MPSC मध्ये प्रश्न विचारतात स्पर्धा परीक्षेमध्ये, किंवा तुमच्या माहितीसाठी ह्या कराची रचना फक्त लक्षात ठेवावी. आणि हे वसूल करण्याच्या अधिकार या महत्वाच्या मल्हारराव होळकर यांना दिले होते. इसवी सन 1730 मध्ये माळव्याचा सुभेदार म्हणून मल्हारराव होळकर यांच्या कारकिर्दीला भाळून ह्या पेशव्यांनी त्यांना अधिकार दिले. त्या ठिकाणी पुत्र 1723 पासून 1734 पर्यंत ही त्यांची कारकीर्द होती. आणि अहिल्याबाई होळकर यांनी 27 मार्च 1767 पासून 1795 पर्यंत होळकर घराण्याची संपूर्ण जबाबदारी न्यायिक, सामाजिक, आर्थिक, धार्मिक आणि भौगोलिक, सैनिकी आणि त्याचबरोबर प्रशासकीय ह्या संपूर्ण जबाबदाऱ्या या अहिल्याबाई होळकर यांनी अतिशय उत्कृष्टपणे एखाद्या सम्राट राजाप्रमाणे ह्या राज्यकर्त्या स्त्रीनं अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या अगदी हातातल्या फोडाप्रमाणे जनतेला जपलं, देवालये जपली, परकीय आक्रमक आणि लुटारो ह्या सगळ्यांचा त्यांनी उत्कृष्ट बंदोबस्त केला होता. आपण आता अहिल्याबाई होळकर यांच्याबद्दल बेसिक आणि प्रायमरी इन्फॉर्मेशन पाहूया आणि त्याचबरोबर त्यांना समजून पण घेण्याचा इथं प्रयत्न करूया. अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 31 मे 1725 मध्ये झालेला होता, म्हणजेच आजपासून 2025 आहे, तर आजपासून 300 वर्षापूर्वी हा जन्म झाला होता. मी अपेक्षा करतो की या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अज्ञात असणारा इतिहास हा तुमच्यापर्यंत माहीत होणार आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला या इतिहासाचा जर फायदा होत असेल तर हाच इतिहास अनेक आपल्या आप्तजनांना, अनेक मित्रमंडळींना, ग्रुपवरती आणि अनेक लोकांना शेअर करा. कारण ही माहिती आहे आणि ही माहिती जोपर्यंत आपण ऐकत नाही, जोपर्यंत कळत नाही, तोपर्यंत आपल्याला समजणार नाही. आणि समजली जर नाही तर मला तर असं वाटतं की अहिल्याबाई होळकर यांचा इतिहास प्रत्येक महाराष्ट्रातील नाही तर प्रत्येक भारतातील प्रत्येक व्यक्तीने यांचा इतिहास समजून घेतला पाहिजे. कारण आपल्याला आता एवढ्या फॅसिलिटी असताना आपण अनेक संकटांचा सामना करू शकत नाही, परंतु एक स्त्री घरात कोणताही करता धरता पुरुष असताना 28 वर्ष स्वराज्य चालवते, याच्यासारखी प्रेरणादायी घटना ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर आपल्याला फक्त अहिल्याबाई होळकर यांच्याच रूपाने ऐकायला, पाहायला हे मिळते आणि ती माझ्या रूपाने तुम्हाला ऐकायला मिळते. तर मी त्याच्यासाठी धन्य स्वतःला समजतो. कारण या कर्तृत्ववान स्त्रीचा, राज्यकर्तीचा इतिहास सांगण्याची ही माझ्यावरती अर्थात मला मिळालेली एक सर्वात मोठी संधी आहे आणि ही संधी मी तर अजिबात घालवणार नाही. म्हणून तुम्ही ऐकण्याची संधी मात्र घालवायची नाही. तर यांचा जन्म आजपासून 300 वर्षापूर्वी तत्कालीन बीड आणि अहमदनगर या ठिकाणी असणाऱ्या चौंडी या गावी झाला होता. त्यांच्या आईचं नाव सुशीला होतं, वडील हे मानकोजी पाटील होते, मोठे भाऊ होते त्यांना दोन, एकाचं नाव महादजी आणि दुसऱ्याचं नाव शहाजी. अशा पद्धतीने त्यांच्या दोन भावांची नाव आहेत. आता मानकोजी पाटील जे आहेत हे मानकोजी पाटील चौंडी या गावचे पाटील होते आणि चौंडी जवळच अहमदनगर म्हणजे त्यावेळचं नाव आहे, त्यालाच सध्या महाराष्ट्र सरकारने नामकरण केलेलं आहे अहिल्यानगर. परंतु मी तुमच्या भावना दुखावण्याचा माझा अजिबात हेतू नाही की अहमदनगर हे नाव घेऊन, कारण का तर तत्कालीन हा शब्द मी इथं वापरलेला आहे. कारण तत्कालीन हे जे नाव असतं हे तत्कालीन म्हणजेच काय तर त्यावेळचं नाव हे तेच आहे. म्हणून आज समजायला फक्त अहमदनगर घेतोय, परंतु आपल्यासाठी गौरवाची गोष्ट आहे की सरकारने हा निर्णय घेतलेला आहे की औरंगाबादचं नाव हे छत्रपती संभाजीनगर केलं आणि त्याच दरम्यान दुसऱ्या शहराचं नाव अहमदनगरचं अहिल्यानगर केलं. आपल्यासाठी गौरवाची गोष्ट
गोष्ट आहे, कारण ते त्यांच्या जन्म ठिकाणापासून खूप कमी अंतरावरती आहे. आणि चौंडीजवळ अहमदनगर परगण्यातील पाथर्डी हे त्यांचं मूळ गाव होतं. पाथर्डी तालुका आहे आज. परंतु पाटलकी चौंडीत मिळाली आणि त्याचबरोबर त्यांची शेतीवाडी जी होती तर खरं तर ही शेतीवाडी पाथर्डीत मिळाली. आणि म्हणून या अर्थातच चौंडी या ठिकाणी अहिल्याबाई होळकर यांचे वडील मानकोजी पाटील हे अर्थातच त्या सीना नदीच्या काठावरती वसलेल्या सीना आणि हरणा या दोन्ही नद्यांच्या काठावर वसलेल्या चौंडी या गावामध्ये ते राहत होते. आता सर्वात महत्त्वाचं की आपल्याला थोडक्यामध्ये अहिल्याबाई यांचा विवाह हा झाला जन्म. विवाह थोडक्यामध्ये बघायचा आहे. एक गोष्ट आहे 1730 सालची आणि 1730 मध्ये मल्हारराव होळकर जे आहेत हे आहेत मल्हारराव होळकर. आणि मल्हारराव होळकर आपल्या सैन्यानिशी हे पुणे या ठिकाणी जात असताना त्यांचा मुक्काम 1730 मध्ये चौंडी या गावामध्ये पडलेला होता. आणि चौंडी गावामध्ये मुक्काम पडला असताना सीना आणि हरणा नदीच्या काठावरती त्यांचं सैन्य डेरे टाकून पालख्या टाकून राहत होतं. त्याच दरम्यान त्यांना एक मुलगी जी मंदिरामध्ये जात असताना दिसली आणि तीच मुलगी जी मंदिरामध्ये अतिशय सुंदर गाणंही म्हणते, त्या देवाची सिनेश्वराची पूजा करते आणि त्या मुलीने दाखवलेला मार्ग ह्या अशा पद्धतीनं या मल्हारराव होळकर यांना अतिशय छान हा स्वभाव वाटला. आणि त्याच्यानंतर चौकशी केली असता हे मानकोजी पाटील म्हणजे गावच्या पाटील यांची हे सून आहे. अर्थात त्यांचं वयही कमी होतं आणि त्याच दरम्यान यांनी त्या मानकोजी पाटील यांच्याकडे बोलावणं धाडलं आणि त्याच्यानंतर मग सांगितलं की आम्हाला ही मुलगी आमच्या सुपुत्राला म्हणजे खंडेराव होळकर यांना वधू म्हणून म्हणजे पुत्र वधू म्हणून आम्ही स्वीकार करण्यास तयार आहोत. त्यावेळी मानकोजी पाटील यांना मल्हारराव होळकर यांचा इतिहास आणि पराक्रम या सगळ्या गोष्टी ज्ञात होत्या आणि यांनी अक्षरशः मनातल्या मनात लोटांगण घातलं की एवढ्या मोठ्या सरदारांनी आपल्या मुलीला पुत्र वधू म्हणून घ्यावं. ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या वाटल्या आणि म्हणून त्यांनी पटकन होकार दिला. नकाराला इथं संधीच नव्हती. आणि त्याच दरम्यान मग हा विवाह करण्यासाठी पुण्याच्या शनिवार वाड्यामध्ये नियोजित ठिकाण ठरलं. म्हणजेच त्या ठिकाणी जमवाजमव झाली मारुतीच्या मंदिरामध्ये आणि त्याच्यानंतर त्यांचा जो विवाह झाला अहिल्याबाई होळकर आणि सुपुत्र खंडेराव तर यांचा विवाह झाला होता कुठं तर या शनिवार वाड्यामध्ये. मग शनिवार वाड्यामध्ये विवाह होत असताना मल्हारराव होळकर यांनी आपल्या आप्तेष्टांना एक स्नेह अर्थातच प्रेमाने एक लग्नपत्रिका बनवली आणि एक संदेश पाठवला. तो संदेश अतिशय सुंदर होता जो आजकालच्या लग्नामध्ये अशा प्रकारचा संदेश आपल्याला क्वचित वाचायला मिळतो. तो संदेश काय होता बघा तर अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य स्नेहांकित मल्हारजी होळकर. मल्हारराव हा शब्द कधी लावत नव्हते ते स्वतःला, परंतु लोक त्यांना ह्या सन्मानाने ओळखत होते. तर मल्हारराव अर्थातच अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य स्नेहांकित मल्हारजी होळकर दंडवत विनंती उपरी येथील कुशल जाणून म्हणजे तुम्ही चांगले आहात हे समजून घेऊन स्वकीय लेखन करणे. मी स्वतः लिहितोय की त्यानंतर चिरंजीव खंडेराव यांच्या लग्नाची तिथी ज्येष्ठ शुद्ध 7 सुरजेस कर्तव्य ठीक आहे 7 सुरजेस कर्तव्य निश्चय झाला आहे. तर या तारखेला या महिन्यामध्ये 7 तारखेला या महिन्यामध्ये करण्याचं ठरवलेलं आहे. तरी आपण येऊन लग्न मंडप शोभिवंत करावा आणि चंद्र 11वा मोहरम ही विनंती. हा अशा प्रकारचा एवढा वजनदार मेसेज विनंती वजा निमंत्रणाचा मेसेज हा मल्हारराव होळकर यांनी अनेक आप्तेष्ट सरदार यांना दिलेला होता. आता विवाह झाला आणि विवाह झाल्यानंतर चौंडी गावातून या अहिल्याबाई होळकर यांची रवानगी ही इंदूर या ठिकाणी झाली. आता इंदूरला होत असताना सासरची माणसं आणि अहिल्याबाई यांचं शिक्षण कसं होतं तर प्रत्येक मोहीम आणि प्रत्येक गोष्टीबद्दल हे मल्हारराव होळकर आपल्या बायको अर्थात गौतमाबाई यांच्याबरोबर संवाद आणि सुसंवाद करत होते. जो आजकाल संवाद आणि सुसंवाद संपत चाललेला आहे हा भाग वेगळा आहे, याच्यावरती वेगळा व्हिडिओ बनेल. परंतु मल्हारराव होळकर हे आपले बायको अर्थातच पट्टराणी गौतमाबाई यांच्याबरोबर प्रत्येक मोहीम आणि प्रत्येक गोष्टीबद्दल ह्या चर्चा करत होत्या. ती चर्चा ह्या ऐकण्यासाठी या अहिल्याबाई होळकर ह्या अर्थातच तिथं उपस्थित असायच्या आणि आपल्या कन्येप्रमाणे आपल्या सुनेला हे मल्हारराव हे अतिशय चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट करायचे. आणि म्हणून इथं सासू आणि सासरा ही भूमिका न पाळता त्या दोघांनी या अहिल्याबाई यांचे आई आणि वडील होण्याची भूमिका खूप चांगल्या पद्धतीने पाळली. त्याच ठिकाणी राज्य व्यवहार कसा करायचा, दरबारात कसं वातावरण ठेवायचं, त्याच्यापासून सैनिकी व्यवस्था कशी ठेवायची, न्याय व्यवस्था, राज्य व्यवस्था आणि त्याच्यानंतर धार्मिक ह्या सगळ्या बाबतीमध्ये आपल्या सासऱ्यांकडून प्रत्येक गोष्टीचं त्यांनी शिक्षण घेतलेलं होतं. तसंही
त्यांचे पतिदेव जे होते तर यांच्याबद्दल एवढी जास्त त्यांना आसक्ती किंवा यांच्याबद्दलचं हे जे काही शिक्षण मिळावं अशी अहिल्याबाई होळकर यांना अजिबात त्यांच्याकडून कोणत्या प्रकारची काळजी नव्हती। परंतु सासऱ्यांकडून मिळालेलं जे काही सिदोरी होती तर ही 28 वर्षाच्या राज्यकीर्तीमध्ये अहिल्याबाई होळकर यांनी लावलेली होती। मग आपण आता थोडक्यामध्ये बघूया की अहिल्याबाई होळकर आणि त्यांचं वैवाहिक जीवन कसं होतं। अनेक इतिहासकारांनी वेगवेगळ्या पद्धतीने लिहिलेलं आहे आणि यांच्याबद्दल बोलणं अर्थातच या खंडेराव यांच्याबद्दल जर बोललं तर ते कॉन्ट्रोवर्सीचा भाग होतो। परंतु इतिहासकारांची जी पुस्तक आहेत मी शेवटी संदर्भ दिलेला आहे तर या सगळ्या इतिहासकारांच्या मते की खंडेराव हे नेहमी नशेत असायचं, त्याचबरोबर एकापेक्षा अनेक बायका त्यांच्या होत्या आणि म्हणून यांना प्राथमिक स्थान देण्याच्या ऐवजी यांना दुय्यम स्थान असायचंच। परंतु या अहिल्याबाई होळकर यांनी कधीच आपल्या पतीला दुय्यम स्थानावरती ठेवलेलं नव्हतं। सर्वात महत्त्वाची गोष्ट की आपल्या पतिदेवाकडून जेवढ्या काही गोष्टी चांगल्या घेता येतात, शिकता येतात आणि त्यांना समजावून सांगता येतात आणि त्यांना आपल्यावरती हावी न होता चांगल्या गोष्टी त्यांच्यामध्ये समजावून सांगण्याचा प्रयत्न या राजमाता यांनी केलेला होता। परंतु नेहमी नशेत असताना आणि तशाच पद्धतीने मोहिमेवर गेले असताना तर त्यांचा 1754 मध्ये तोफेचा गोळा लागून मृत्यू झाला। तत्पूर्वी अहिल्याबाई होळकर यांनी सांगितलं होतं की नशा करून सूरजमल यांच्या विरोधात जाऊ नका असं वेगवेगळ्या इतिहासकारांनी सांगितलेलं आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट की खंडेराव यांचं राजकारणापेक्षा बाकीच्या गोष्टीमध्ये जास्त लक्ष असल्यामुळे राज्यकारभारावरती मल्हारराव होळकर यांना व्यवस्थित वारसदार मिळाला किंवा नाही याच्याबद्दल मात्र शंका आहे। परंतु यांचं वैवाहिक जीवन थोडंसं पुढे जात असतानाच यांना एक सुपुत्र झाला आणि त्या सुपुत्राचं नाव काय ठेवलं होतं यांनी तर मालेराव असं सुपुत्राचं नाव ठेवलं। आता सर्वात महत्त्वाची पुढची गोष्ट आहे की या खंडेराव यांची एक मोहीम होती आणि ह्या खंडेराव या मोहिमेवरती असताना बादशहाच्या कडून हे खंडेराव लढत होते आणि सूरजमल नावाचा सूरजमल तर या सूरजमल हा होता किल्ल्यावरती आणि किल्ल्यावरती असताना हे खंडेराव आपल्या छावणीतून आपल्या या अर्थातच तिथं असणाऱ्या टेंट मधून ते नशेमध्ये बाहेर आले आणि त्याच वेळी असे इतिहासकार काही पुस्तकामध्ये संदर्भ मिळतो की त्या दरम्यान अहिल्याबाई होळकर त्यांच्या सोबत होत्या आणि त्यांनी विनंती केली की बाबा अशा पद्धतीने म्हणजे नशेमध्ये तुम्ही बाहेर जाऊ नये ऑब्झर्वेशन करण्यासाठी, कारण कित्येक महिने सूरजमल याच्या ताब्यात असणारा हा किल्ला यांच्या ताब्यात येत नव्हता। म्हणून मल्हार हे जे खंडेराव होते तर हे निरीक्षण करण्यासाठी नशेमध्ये अर्थातच काही लोक म्हणतात दारू पिले, काही लोक म्हणतात भांग पिले, परंतु हा शब्द ठीक आहे की नशेमध्ये ते आपल्या तंबूच्या बाहेर पडले आणि ऑब्झर्वेशन करत असताना वरून गडावरून एक तोफेचा गोळा आला तर काहींच्या मते मानेवरती तर काहींच्या मते छातीवरती लागला आणि त्या जागेवरच खंडेराव यांचा मृत्यू झाला। आणि म्हणूनच त्यांची जी समाधी आहे तर ही समाधी आपल्याला आज पण हे मध्य प्रदेश मध्ये आपल्याला पाहायला मिळते। 19 मार्च 1754 या वर्षी सूरजमल यांच्या बरोबर लढत असताना हे खंडेराव शहीद झाले, धारातीर्थी पडले। सर्वात मोठा आणि सर्वात भयंकर असा एक धक्का जो बसला होता अहिल्याबाई होळकर यांना तर खंडेराव यांचं जेव्हा निधन झालं तर त्यावेळी अहिल्याबाई होळकर यांचं वय होतं फक्त 31 वर्ष आणि ऐन तारुण्यामध्ये वयात आले असतानाच यांना वैधव्य प्राप्त होणं तर हे चुकूनही कोणाच्या आयुष्यामध्ये असा प्रकार व्हायला नको आहे। आणि त्याचबरोबर इथं अहिल्याबाई होळकर जे आहेत तर ह्या ठरलेल्या प्रथेप्रमाणे आणि ठरलेल्या रीतीप्रमाणे जी कोणत्याही शास्त्रामध्ये आणि कोणत्याही धार्मिक पुस्तकामध्ये नाही, परंतु भारतातल्या काही समाजकंटकांच्या किंवा ठेकेदारांच्या मते की पती मेल्यानंतर स्त्रीला जगण्याचा अधिकार नाही आणि तशाच पद्धतीने त्या प्रत्येक स्त्रीनं आपल्या पतीचं डोकं मांडीवरती घेऊन सती जावं त्याच्या चितेवरती, या प्रथेप्रमाणे अहिल्याबाई होळकर सुद्धा सती जायला निघाल्या। परंतु मल्हारराव होळकर हे सुधारणामतवादी होते, हे आदर्श होते आणि त्याचबरोबर हे परिवर्तनवादी होते, मानवतावादी होते आणि म्हणून यांच्याकडून अशा प्रकारची विनंती अहिल्याबाई यांना करण्यात आली की ती विनंती अतिशय इमोशनली आणि भावनात्मक होती। ते काय म्हणतात की अहिल्याबाई होळकर यांना सती जाण्यापासून परावृत्त करण्यासाठी मल्हारराव होळकर हे भावनिकरित्या त्यांना एक वाक्य बोलतात। ते म्हणतात की आता तूच माझा मुलगा आहेस आणि तू गेल्यावर आधार कोणाचा, तुझ्या रूपाने खंडू जिवंत आहे असं मला वाटतंय आणि म्हणूनच सासऱ्याची विनंती ऐकून लोकहितासाठी अहिल्याबाई होळकर यांनी सती न जाण्याचा त्यांनी निश्चय केला आणि म्हणून खंडेराव अर्थातच गेल्यानंतर संपूर्ण घराची जबाबदारी, अगोदर सासूबाईंचं निधन झालं होतं आणि या ठिकाणी खंडेराव गेल्यानंतर घराची जबाबदारी अहिल्याबाई होळकर यांच्यावरती आली आणि म्हणून प्रत्येक गोष्ट सासऱ्याकडून राज्यकारभाराशी उपयोगी आहे, लोककल्याणासाठी उपयोगी आहे तर ती त्यांनी सगळ्यांनी
यांनी महत्वाची घेतलेली होती। यानंतर सर्वात महत्वाचं की इथं असणारा जो अहिल्यापुत्र मालेराव जो आहे, तर ह्या मालेराव यांचं सुद्धा निधन हे 17 मार्च 1767 मध्ये झालेलं होतं। आपल्या वडिलांप्रमाणे आपली वर्तवणूक आणि त्याचप्रमाणे राज्यकारभारात दुर्लक्ष, नशा आणि स्त्री आणि त्याचबरोबर अनेक घटकांमध्ये व्यस्त असणारे मालेराव यांना अहिल्याबाई होळकर यांच्या पत्रानुसार कशीबसी पहिल्यांदा पुण्याच्या पेशव्यांकडून जहागिरी मिळाली आणि त्याचबरोबर त्यांना पत्रही मिळालं, परंतु मालेरावांचं लक्ष राज्यकारभारापेक्षा इतर गोष्टींकडे अनेक वेळा होतं। हे अनेक पुस्तकांमधून संदर्भामधून आपल्याला मिळतं, म्हणजे हे फक्त मी माझे शब्द वापरत नाही। मग मालेराव यांचा मृत्यू झाला, अर्थातच मालेराव यांच्या मृत्यूच्या अगोदर आपल्या मुलावरती रथ चालवायला आणि आपल्या मुलाला मृत्यूदंडाची शिक्षा द्यायला कमी न करणाऱ्या ह्या अहिल्याबाई होळकर होत्या। म्हणजेच आपल्या राजवाड्यामध्ये काम करणारा एक स्त्री आणि त्याला अनोळखी एका माणसाने त्या स्त्रीला बोलले आणि बोलल्यामुळे तो विणकर जो होता, अर्थात तो व्यक्ती विणकर होता, त्या व्यक्तीला कोड्याचे फटके दिले आणि त्याचा झाला मृत्यू झाल्यानंतर पुन्हा चौकशी केली आणि चौकशीमध्ये असं निदर्शनास आलं की त्या विणकराचा अजिबात कोणताही दोष नव्हता, परंतु खंडेराव अर्थातच इथं मालेराव जे होते तर यांच्यावरती खूप असा परिणाम झाला की आता हे विणकराचं भूत झालेलं आहे आणि तो आता बदला घेण्यासाठी येते आणि म्हणून हे आजारी अवस्थेत गेले आणि अशाच प्रकारे हा शेवटी त्यांचा मृत्यू झालेला होता। त्यांच्या मृत्यूचं वर्ष जे आहे तर 17 मार्च 1767 मध्ये आहे, म्हणजे मल्हारराव होळकर यांच्या नंतर त्यांचा मृत्यू झाला होता। सर्वात महत्वाची गोष्ट काय असेल तर या ठिकाणी आपल्याला असे दिसते की आपल्या मुलावरती रथ चालवायला आणि मृत्यूदंड देण्यासाठी मागे न बघणारे ही लोककल्याणकारी राजमाता। थोडक्यात आपण बघूया, अजून एक मी ऐकलेली स्टोरी तुम्हाला थोडक्यात सांगतो की एका गायीच्या बछड्याला किंवा गायीच्या बाळाला तर त्यांनी त्या गायीच्या समोर ह्या मालेरावांनी मारलं। त्याच्यानंतर मालेरावांची जी पत्नी होती तर त्या पत्नीला आपल्या या पतीबद्दल हा प्रकार त्यांनी सांगितला की असं जर एखाद्या मातेच्या समोर तिच्या बाळाला जर मारलं तर तू कोणती शिक्षा देणार। तर त्याच्यावरती या मालेरावांच्या पत्नीने सांगितलं की त्यांना मृत्यूदंड दिला पाहिजे आणि म्हणून हातपाय बांधले, मध्ये ठेवलं आणि मध्ये ठेवल्यानंतर ह्या इंदोरची ही कथा आहे, तिथं आडा बाजार आहे अजून पण, आणि मग मध्ये ठेवलं हातपाय बांधून आणि त्याच्यावरती रथ चढवायचं ठरवलं, हत्ती चढवायचं प्रसंगी ठरवलं। मग कोणीच व्यक्ती सगळ्यांनी विनंती केली की आपला सुपुत्र आहे, पुढचा वारसदार आहे, परंतु अहिल्याबाई होळकर ह्या आपल्या मुलाला सुद्धा बाजूला करायला तयार नव्हत्या, कारण लोकांचं कल्याण आणि जनतेचं कल्याण हे त्यांच्यामध्ये सर्वात महत्वाचा असणारा सर्व गुण संपन्न होता आणि त्याचमुळे तरी कोणी तयार होत नाही म्हणून स्वतः रथावरती चढलेल्या ह्या व्यक्ती होत्या, म्हणजे त्यांना आपण शिकतोय पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर। सर्वात महत्वाची गोष्ट की ज्या गाईचं बाळ हे मारलं गेलं होतं तर तीच गाय पुन्हा पुन्हा रथाच्या समोर येत होती आणि म्हणून अहिल्याबाई होळकर यांनाही असं वाटलं की सगळे विनंती करतात आणि ह्या गायीला पण असं वाटतं की ह्या सुपुत्राला वाचवलं पाहिजे, म्हणून मालेराव यांना जीवदान पुन्हा एकदा मिळालेलं होतं। परंतु त्यांची सवय काय गेली नाही आणि शेवटी त्यांचा मृत्यू झाला 1767 मध्ये वेगवेगळ्या आजारांनी। आता सर्वात महत्वाची गोष्ट आहे की ज्या ठिकाणी ही गाय आडवी येत होती सारखी, तर त्याच ठिकाणाला आज आडा बाजार म्हणून या इंदोरमध्ये ओळखलं जातं। तर हे आहेत मालेराव आणि ज्या ठिकाणी यांना बाजार आडवा येत होती गाय, तर त्या ठिकाणी आडा बाजार अशा नावाचं एक लोकेशन आपल्याला इंदोरमध्ये आजही दिसून येतं। यानंतर सर्वात महत्वाचा की आपला पतिदेव गेला होता, सासूबाई गेली, आपल्या सासऱ्यांचं निधन झालं, आपल्या मुलाचंही निधन झालं आणि एवढं सगळं झाल्यानंतर आपल्या समोर आपल्या नात सुना आणि सुना ह्या सती जातात। हे सगळं सहन करत असताना अहिल्याबाई होळकर यांना असं वाटलं आपलं राजधानी हलवली पाहिजे आणि म्हणून त्यांनी काय केलं होतं तर याच इथं असणाऱ्या इंदोरवरून माहेश्वरी किंवा महेश्वरी या ठिकाणी त्यांनी आपली नर्मदेच्या काठावरती राजधानी हलवली। जर तुम्ही नर्मदेच्या काठावरती महेश्वरीला गेला तर तुम्हाला दोन गोष्टी जाणवतात, त्यापैकी महेश्वरी असणारी साडी जिला आज अतिशय उत्कृष्ट दर्जा मिळालेला आहे आणि त्याचबरोबर नर्मदेच्या काठावरती असणारा हा होळकर किल्ला किंवा होळकर वाडा हा आपल्याला अजून पण तिथं दिमाखात आणि तोच होळकर घराण्याची शान म्हणून आपल्याला दिसतो। म्हणजेच हा तटावरती बसलेला आहे, म्हणून अहिल्याबाई होळकर यांनी जशा पद्धतीने मंदिरांना जन्म दिला, मंदिरांना दान केलं, मंदिर बनवली, तर तशाच पद्धतीने यांनी अनेक तट आणि अनेक घाट बनवलेले होते, ज्याचा उल्लेख आपण पुढे जाऊन करणार आहोत आणि म्हणून राजधानी इंदूरवरून यांनी महेश्वर या ठिकाणी हलवलेली दिसते। यानंतर सर्वात महत्वाचं असणारी कन्या, आपली कन्या मुक्ता
यांचा विवाह करण्याचं ठरवलं, परंतु इंदोर संस्थानामध्ये लुटारू, चोर आणि दरोडेखोरांचं थैमान माजलेलं होतं आणि म्हणून यांचा बंदोबस्त करायचा जर असेल तर व्यापारी त्याचबरोबर इथं ये जा करणारे प्रवासी, तर यांना जर प्रॉब्लेम येत असेल तर आपण ह्या लुटारूंचा, दरोडेखोरांचा आणि ह्या दंगेखोरांचा बंदोबस्त केला पाहिजे. म्हणून अहिल्याबाईंनी एकदा दरबार भरवला आणि दरबारामध्ये भरलेल्या दरबारामध्ये आश्वासन किंवा दरबारामध्ये एक ऑर्डर दिली की जो कोणी हे लुटारो, पेंडारे आणि त्याचबरोबर इथं असणारे दंगेखोर आणि ह्या सगळ्यांचा बंदोबस्त करेल तर त्या युवकाबरोबर मी माझ्या मुलीचा विवाह लावून देईल. आणि आपल्या मुलीचं नाव होतं मुक्ताबाई. आणि म्हणून याच्यातून एक तडफदार वीर जवान उठला ज्याचं नाव होतं यशवंत फणसे. सगळा जमाव अवाक झाला आणि यशवंत फणसे यांच्यावरती जबाबदारी दिली आणि यशवंत फणसे यांनी काहीच दिवसामध्ये लुटारू होते, दरोडेखोर होते आणि चोर होते ह्या सगळ्यांचा बंदोबस्त केला. आणि शेवटी आपल्या दिलेल्या वचनाप्रमाणे त्याचा जात, धर्म, पंथ, वंश आणि जन्मस्थळ हे कोणतीही गोष्ट न पाहता या अहिल्याबाई होळकर यांनी काय केलं तर आपली मुलगी मुक्ता जी आहे तर यांचा विवाह ह्या यशवंत फणसे यांच्या बरोबर लावून दिला. त्यालाच म्हटलं जातं मुक्ताचं स्वयंवर. आणि अशा पद्धतीनं इथं धर्मनिरपेक्ष राज्य करणारी एक राणी आपल्या भारतामध्ये होऊन गेली हे आपल्याला आजपर्यंत माहित नव्हतं. जसं छत्रपती शाहू महाराज यांनी आपल्या मुलीचा विवाह एका धनगर पराक्रमी व्यक्तीबरोबर लावून दिला, म्हणजे जाती व्यवस्था मोडण्याचं काम शाहू महाराजांनी केलं होतं. आणि त्यांच्यापूर्वी अनेक समाजसुधारकांनी आणि त्यांच्यानंतर अनेक समाजसुधारकांनी केलं. तर तशाच केसमध्ये हे 1800च्या दशकामध्ये या अहिल्याबाई होळकर यांनी आपल्या मुलीचा विवाह कोणताही जात, धर्म, पंथ आणि सगळ्या लोकांचा विरोध पत्करून यशवंत फणसे यांच्याबरोबर त्यांनी लावून दिला होता. आता सर्वात महत्वाचं की आपल्या घरामध्ये फक्त जावई जर सोडला, म्हणजे यशवंत फणसे जर सोडला आणि यशवंत फणसे सुद्धा अहिल्याबाई होळकर यांना आपल्या सासूपेक्षा आई ट्रीटमेंट किंवा आईसारखी वागणूक देत होत्या आणि त्याचबरोबर अहिल्याबाई सुद्धा यांना जावयापेक्षा आपला मुलगा कसा आहे आणि मुलासारखी आपली त्यांना वागणूक मिळत होती. पुढे थोडंसं जातोय आपण की यशवंत फणसे आणि मुक्ताबाई या दोघांना एक सुपुत्र झाला आणि त्या सुपुत्राचं नाव ठेवलं होतं त्यांनी नथोबा. मग अहिल्याबाई होळकर ह्या आपल्या नथोबावरती म्हणजेच यशवंत नंतर घरामध्ये असणारे दुसरे सुपुत्र मुलगा पुरुष म्हणजेच ते नथोबा होते. तर नथोबावरती अतिशय प्रेम केलं, चांगला लाडात वाढवला. परंतु या नथोबाचं सुद्धा खूप कमी वयामध्ये निधन झालं. अर्थात त्यांचं लग्न झालं आणि त्याबरोबरच त्यांचं निधन झालं. ह्या निधनानंतर मात्र यशवंत फणसे जे होतं तर यशवंत फणसे यांचा सुद्धा धक्क्याने त्या मृत्यू झाला. म्हणजेच घरामध्ये असणारा पती गेला, सासरा गेला, मुलगा गेला आणि त्याच्यानंतर असणारा नातू गेला आणि त्याच्यानंतर जावई गेला. म्हणजे एवढं दुःख हे एखाद्या व्यक्तीच्या क्वचितच नशिबाला मिळतं आणि ती व्यक्ती म्हणजेच कोण आहे तर त्या अहिल्याबाई होळकर आहेत. हे तुम्हाला आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कळतंय. म्हणजे संकट किती यावेत, एखाद्याच्या आयुष्यामध्ये एवढी संकट येऊ नये की त्या माणसाने संकटाला घाबरण्याचं सोडून हे संकट आपल्या कवेत घ्यावे आणि संकटांबरोबर मैत्री करावी आणि जिव्हाळा निर्माण करावा. बघा, करती धरती माणसं गेली होती घरामधली. त्या माणसांची नावं काय आहेत तर पहिले गेले होते मल्हारराव होळकर, त्याच्यानंतर त्यांचा सुपुत्र खंडोजी होळकर, त्यांचा मुलगा मालेराव होळकर आणि त्याच्यानंतर नथोजी गेले, यशवंत गेले. आणि एवढी लोक जात असताना ह्या प्रत्येकाची म्हणजेच यशवंत, मल्हारराव होळकर यांच्या अन्य 2 राण्या ह्या सती गेल्या होत्या. अहिल्याबाई होळकर फक्त राहिलेल्या होत्या. इथं गौतमाबाई फक्त त्यांच्या अगोदर मृत्यू झाला होता. खंडोजी गेले आणि खंडोजी बरोबर असणाऱ्या अनेक स्त्रिया ज्या अहिल्याबाई होळकर यांच्या बरोबर खंडोजीच्या पत्नी होत्या, तर फक्त अहिल्याबाई राहिल्या. तर अनेक स्त्रिया ह्या सती गेल्या होत्या. त्याच्यानंतर त्यांचा सुपुत्र मालेराव यांच्या 2 पत्नी होत्या. ह्या दोन्हीच्या दोन्ही अल्पवयीन सुवासिनी मुली ह्या सुद्धा सती गेल्या होत्या. त्याच्यानंतर नथोजी यांचं सुद्धा 1 ते 2 लग्न झालं आणि यांच्या सुद्धा नात सुना म्हणजेच त्या सुवासिनी सती गेल्या. आणि त्याच्यानंतर यशवंत सती गेल्यानंतर या अहिल्याबाई होळकर यांनी त्यांची मुलगी मुक्ताबाईला सांगितलं की तू सती जाऊ नको, कारण मला याच्यापूर्वी आता कोणीच नाही आणि मी मृत्यूचा तांडव आतापर्यंत पाहत आलेले. अर्थात संकटाचा डोंगर आता फक्त शिखरच गाठायचं राहिलेले, म्हणजे मी एकटीच आहे, कळस राहिलेले आहे. आणि म्हणून मला मदत करण्यासाठी मला सोबत म्हणून तरी तू राहा. परंतु मुक्ताबाईंनी ठरवलं होतं की आपल्या पतीच्या बरोबर आपल्याला सती जायचंय आणि म्हणून ह्या मुक्ताई बरोबर शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे
या चितेवर बसेपर्यंत अहिल्याबाई होळकर यांनी मुक्ताबाईंना सांगितलं की डायव्हर्ट होण्याचा प्रयत्न केला करण्याचा, परंतु मुक्ताबाईंनी ऐकले नव्हतं आणि त्या सुद्धा आपला पती यशवंत फणसे यांच्याबरोबर सती केल्या. म्हणजे थोडक्यात एक ओळ आहे की 18 सुवासिनी ह्या सती गेलेल्या होत्या आणि ह्या 18 सुवासिनी बरोबर इथं असणारे 5 म्हणजेच हे 18 आणि 5 एवढी लोक या ठिकाणी सती गेली होती. म्हणजे अर्थातच इथं असणारा 23 आकडा जो आहे तर हा मृत्यूचा तांडव आणि हा मृत्यू या अहिल्याबाई होळकर यांनी आपल्या आयुष्यामध्ये पाहिलेला होता. कल्पना करू शकत नाही आपण की एवढं मोठं संकट आलं असताना सुद्धा आपल्या प्रजेला ह्या आपल्या तळहाताच्या फोडासारखं जपणाऱ्या अहिल्याबाई होळकर यांची जयंती महाराष्ट्र सरकारने अतिशय उत्साहाने साजरी केली. एवढंच नाही तर त्यांचा इतिहास संपूर्ण महाराष्ट्राला नाही तर भारताला समजून सांगावा आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे गाईड नेमून त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तकं नेमून लिहून हे सगळ्या जनतेला तुम्ही सांगायला पाहिजेत. वेगवेगळ्या प्रकारच्या ऑपरेशनची माहिती देण्यासाठी ह्या वेगवेगळ्या देशोधडीला तुम्ही लावता अनेक लोकांना, तशाच प्रकारे ह्या कर्तृत्ववान लोकांचा इतिहास अनेक ठिकाणी सांगायला पाहिजे, अनेक इतिहासकारांच्या द्वारे लिहायला पाहिजे, त्यांना प्रमोशन केलं पाहिजे, त्यांना फंड रेज केला पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी केल्या तर खरा इतिहास आपल्याला जो प्रेरणादायी आहे तो बाहेर येईल. म्हणून माझी सरकारला एक विनंती आहे आणि सरकारमधली काही लोक जर हा व्हिडिओ पाहतील तर नक्कीच त्यांच्यापर्यंत ही रिक्वेस्ट जाईल की प्रत्येक गड किल्ला आणि महापुरुषांचं जन्मस्थळ या ठिकाणी अनेक इतिहासकार आहेत परंतु ते बेरोजगार आहेत आणि अनेक इतिहासकारांची गव्हर्नमेंट थ्रू जर त्या ठिकाणी अपॉइंटमेंट केली मग त्याच्यासाठी संस्थाकडून करा किंवा सरकारकडून करा किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून करा तर त्या ठिकाणी जर इतिहासकारांची माहितगार म्हणून गाईड म्हणून जर तुम्ही नेमणूक केली तर त्या ठिकाणचा त्या किल्ल्याचा त्या जन्म ठिकाणाचा त्या महापुरुषाचा आणि त्या छत्रपतींचा इतिहास जो आहे तर तो येणाऱ्या प्रत्येक माणसाला त्या ठिकाणी कळणार आहे आणि त्याचबरोबर इथं इतिहासकार जे बेरोजगार आहेत तर त्यांना एक प्रकारचा रोजगार पण मिळणार आहे. थोडक्यामध्ये अहिल्याबाई होळकर यांचा इतिहास हा असाच पुढे चालू राहणार आहे. तत्पूर्वी मी कोण आहे याच्याबद्दल मला थोडक्यात सांगायचं आहे, कारण एवढा वेळ तुम्ही हे व्हिडिओ पाहताय, या व्हिडिओच्या माध्यमातून अहिल्याबाई होळकर यांना समजून घेताय. महाराष्ट्रातल्या धनगर समाजातल्या महापराक्रमी पुरुषापासून महापराक्रमी महाप्रतापी या स्त्रीपर्यंतचा इतिहास समजून घेताय. तो सांगणारा व्यक्ती कोण आहे तर या व्यक्तीला थोडक्यामध्ये आपल्याला समजून घ्यायचं आहे. मग माझं नाव आहे प्राध्यापक सचिन गुळी, सहाय्यक प्राध्यापक आहे मी, अर्थातच इथं सहाय्यक प्राध्यापक असिस्टंट प्रोफेसर. माझं शिक्षण इतिहासामध्ये BA MA MPhil मास्टर ऑफ फिलॉसॉफी तत्वज्ञानी ही पदवी आहे. त्याच्यानंतर नेट UGC कडून पास आहे आणि सध्या पुणे विद्यापीठामध्ये माझी PhD सुरू आहे. PhD करण्याचं केंद्र हे नारायणगाव सेंटर आहे, जिथं मला केंद्रातून मार्गदर्शक म्हणून डॉक्टर उत्तम पठारे, डॉक्टर लहू गायकवाड हे मार्गदर्शक आहेत आणि त्याचबरोबर पुणे विद्यापीठाचे गोल्ड मेडलिस्ट असणारे डॉक्टर सुरेंद्र सिरसाट इंदापूर कला आणि वाणिज्य महाविद्यालय हे माझे मार्गदर्शक आहेत. अर्थातच हे सगळ्यांच्या माध्यमातून माझे PhD सुरू आहे. मी सध्या पुणे या ठिकाणी तक्ष अकॅडमीचा संचालक डायरेक्टर या नात्याने MPSC मध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये अनेक मुलांना पोलीस भरतीपासून कलेक्टर पर्यंत अनेक स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांना मार्गदर्शन करतो. मी सध्या पुण्याच्या नामांकित आणि ऐतिहासिक कॉलेजमध्ये सहाय्यक प्राध्यापक या पदावरती आहे, परंतु तात्पुरत्या स्वरूपाचा आहे. मी स्पर्धा परीक्षा अर्थात UPSC आणि MPSC या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांना 2015 पासून मी मार्गदर्शन करतोय आणि इथून पुढे अनेक वर्ष मी मार्गदर्शन करत राहणार आहे. याच्यासाठी तुमच्या आशीर्वादाची गरज असेल. मी माझं ॲप्लिकेशन आहे आणि ह्या ॲप्लिकेशनमध्ये याचं नाव आहे हिस्ट्री बाय सचिन गुळी आणि ह्या ॲप्लिकेशनमध्ये फक्त इतिहास आणि इतिहासाबरोबर अनेक विषयांचे वेगवेगळे कोर्सेस आहेत आणि ह्या कोर्सेसच्या माध्यमातून जशा पद्धतीने हा इतिहास सांगितला जातो इत्थंभूत आणि सविस्तर, तर तशाच पद्धतीने प्रत्येक सब्जेक्ट त्या ठिकाणी तुमच्या परीक्षेसाठी आवश्यक असणारा विषय शिकवला जातोय, जेणेकरून लेटेस्ट मध्ये कोल्हापूरमधून एक मुलगी IAS बनली. इथपासून 2015ला पुण्याच्या रँकिंग मध्ये पोलीस भरतीला 4 नंबर आलेल्या मुलापासून हा IAS पर्यंतचा प्रवास हा माझ्या विद्यार्थ्यांचा प्रवास आहे. मी सुद्धा काही ठिकाणी सिलेक्ट झालो होतो, परंतु मी ह्या टीचिंग प्रोफेशन मध्ये सध्या खुश आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, माझ्याशी संपर्क जर करायचा असेल, मग त्या बॅचेस असतील, इतिहास असेल किंवा अन्य इतिहासाला जाणून घ्यायचं असेल तर हा माझा नंबर आहे आणि याच्यावरती तुम्ही फोन करू शकता. सर्वात महत्त्वाची गोष्ट,
महापुरुषांची व्याख्यानं जर तुम्हाला हवी असतील तर त्याच्यासाठी सुद्धा हा नंबर तुम्हाला गरजेचा आहे, सेव्ह करा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला तर हे खाली कमेंट बॉक्समध्ये सांगणारच आहात तुम्ही व्हिडिओ झाल्यानंतर सर्वात शेवटी, परंतु ह्यावरती सुद्धा तुम्ही मला रिव्ह्यू देऊ शकता की हा व्हिडिओ कसा आहे. कारण पाठ थोपटली तर आपल्याला शाबासकी मिळते आणि शाबासकीतून आम्हाला काम करायला एक प्रकारची प्रेरणा मिळते. आपण पुढच्या टॉपिककडे जातोय. अहिल्याबाई होळकर यांच्या 28 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये महाराष्ट्राच्या पुण्याच्या केंद्रामध्ये अर्थात शनिवारवाड्यामध्ये किती पेशव्यांनी राज्य केलेलं होतं. जेव्हा अहिल्याबाई होळकर ह्या राजगादीवरती बसल्या होत्या तर त्यावेळी पुण्यामध्ये बाजीराव पहिले, त्यांना आपण थोरले बाजीराव म्हणतो, यांनी 1720 ते 1740, त्यांच्यानंतर त्यांचे सुपुत्र बाळाजी बाजीराव म्हणजेच नानासाहेब पेशवे 1740 ते 1761, त्याच्यानंतर तिसरे माधवराव पेशवे 1761 ते 1772, यानंतर नारायणराव पेशवे 1772 पासून 1773 पर्यंत, म्हणजेच नारायणरावांचा खून रघुनाथरावांनी केला आणि पुढे जाऊन रघुनाथराव पेशवे 1773 मध्ये फक्त 4 महिन्यासाठी बारमाही आलं होतं. आणि याच्यानंतर नारायणरावांचा सुपुत्र सवाई माधवराव पेशवे तर यांनी सुद्धा म्हणजे यांचा कार्यकाळ संपण्याच्या अगोदर 1795 मध्ये अहिल्याबाई होळकर यांचाच मृत्यू झाला होता. म्हणजेच पुण्याच्या किती पेशव्यांच्या कारकिर्दा ह्या अहिल्याबाई होळकर यांनी पाहिल्या होत्या. तर बाजीराव पेशवा पहिला, नानासाहेब पेशवे, माधवराव पेशवे, नारायणराव पेशवे, रघुनाथराव आणि सवाई माधवराव हे सर्वात शेवटचे, आणि यांचा कार्यकाळ संपण्याच्या अगोदर मृत्यू झाला होता. ह्या महापराक्रमी राजमाता स्त्रीनी एवढ्या मोठ्या पेशव्यांचा राज्यकार पाहिलेला होता. अर्थातच हे अतिशय महत्त्वाचं आहे, हे आपल्या इतिहासासाठी आणि आपल्याला एक प्रेरणा म्हणून समजून घेण्यासाठी. आपण थोडं पुढे जातोय की जेव्हा या पेशव्यांना म्हणजे रघुनाथराव पेशवा जे होते तर ह्या रघुनाथराव पेशवे यांना असं वाटलं की एक स्त्री हे हिला सरदारकी देणं आणि त्याला सुभेदारनी म्हणून तिथं अधिकार देणं ते कधीही चांगलं नाही. म्हणून ह्या रघुनाथराव पेशवे यांनी ह्या इंदोरच्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांना पत्र पाठवलं की आम्ही तुमच्यावरती आक्रमण का करू नये, आणि आक्रमण का करू नये याच्यावरती अहिल्याबाई होळकर यांनी अतिशय परखड शब्दामध्ये उत्तर दिलं. आणि त्याच्यापूर्वी अहिल्याबाई होळकर ह्या सैन्य व्यवस्थेच्या बाबतीमध्ये मल्हारराव होळकर यांच्याकडून तरबेज झालेल्या होत्या, पटाई झालेल्या होत्या, आणि त्याच्यामधूनच त्यांनी जवळपास 500 महिलांची सैन्याची पलटण उभी केली होती. याच्यावरती अहिल्याबाई होळकर ज्या आहेत तर या अतिशय सुंदर आणि खरमरीत शब्दामध्ये या राघोबांना उत्तर देतात. चिठ्ठीमध्ये असं लिहितात की तुम्ही आलात तर तुमचं स्वागत असेल, प्रेमाने आला तर स्वागत असेल, परंतु इथं आम्ही फक्त आमचं कौशल्य आणि अबलापण हे जे आहे तर ह्या अबलापणावरती जर तुम्ही प्रश्नचिन्ह घेत असाल तर मात्र तुम्हाला रणांगणावरती ह्या स्त्रिया दाखवतील की आम्ही स्त्रिया आणि अबला कशा आहोत आणि तुम्हाला माती चाकल्याशिवाय माघारी पळू देणार नाही. दुसरी महत्वाची गोष्ट की इथं महिला ह्या तुम्हाला लढतील आणि जर तुमचा पराभव विजय झाला, तुमचा जर विजय झाला तर मात्र या ठिकाणी मात्र तुम्हाला जगामध्ये कोणीच काही म्हणणार नाही, नावं ठेवणार आहेत की महिलांवरती विजय मिळवला. पण जर तुमचा चुकून पराभव जर झाला आणि आम्ही तुमचा पराभव करण्यासाठी 100% देणार आहे, मग पराभव जर झाला तर तुम्हाला जगामध्ये पुन्हा अर्थात तुमचं नाक ठेचलं जाईल, नाक कापलं जाईल आणि तुमची जगामध्ये नाचक्की होईल आणि त्याचे भरपाई ही कशानेच करता येणार नाही. मग राघोबा दादा काय करतात हो, अशा प्रकारचं आक्रमण त्यांनी सरेंडर केलं आणि सरेंडर केल्यानंतर मग अशा प्रकारचं अहिल्याबाई होळकर यांना वेगवेगळ्या प्रकारचे अधिकार बाळबाईकडून मिळालेले होते. होळकर घराण्याची राजधानी ही इंदोरवरून त्यांनी 1772 मध्ये नर्मदा नदीच्या काठावर असणाऱ्या महेश्वर या ठिकाणी हलवली आणि याच ठिकाणी आपल्या सैन्याची तुकडी आणि तुकोजी होळकर यांच्या मदतीनं अर्थात त्यांना नंतर झालेला मुलगा यशवंत तर या सर्वात महत्वाच्या व्यक्तींनी मग या होळकर घराण्याची सुभेदारी म्हणजेच हा माळवा प्रांत, हा नर्मदा काठ अर्थातच हा पावन करून ठेवलेला होता. ऐतिहासिक पर्यटनाच्या क्षेत्रामध्ये महेश्वर हे ठिकाणी आज सुद्धा खूप महत्त्वपूर्ण आहे आणि त्यांचा महाल, स्वतंत्र वस्तू संग्रहालय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि आजही त्या ठिकाणची साडी या क्षेत्रामध्ये सर्वोत्तम साडी म्हणून महेश्वर सिल्क या नावाने प्रसिद्ध आहे, जी मी थोड्या वेळापूर्वी तुम्हाला दाखवलेली होतो. उत्तम हातमागावरती तयार केलेली ही साडी आज सुद्धा जगभरामध्ये तुम्हाला मानली जाते आणि जगभरामध्ये तुम्हाला त्याची गणना केली जाते. इथंच आपला हा अहिल्याबाई होळकर यांचा इतिहास संपत नाही. संकट अनेक आहेत, परंतु त्या संकटात सुद्धा त्यांना पुण्य श्लोक आणि राजमाता का म्हटलं जातं.
भारतातली सर्वात उत्कृष्ट राणी का म्हणलं जातं, कारण त्यांनी कामच तशी केलेली होती, म्हणून तर त्यांना पुण्यश्लोक या नावाने संपूर्ण भारत आज गौरवतोय. आणि त्याचबरोबर देशाची जी काही प्रशासकीय सिस्टम आहे किंवा जी काही पॉलिटिकल सिस्टम आहे, तर यांनी सुद्धा त्यांच्या 300व्या जयंतीच्या निमित्ताने वेगवेगळ्या योजना असतील किंवा त्याचबरोबर त्यांचा यथोचित मान सन्मान आणि सत्कार केला होता. मग अहिल्याबाई होळकर जे आहेत, तर यांनी यांच्या कारकिर्दीमध्ये काही किल्ले आणि त्याचबरोबर काही भुईकोट किल्ले सुद्धा बनवले होते. आणि हे किल्ले तुम्हाला कुठे दिसतात, आज चौंडीमध्ये सुद्धा तुम्हाला भुईमार्ग दिसतात, अर्थातच ते गुप्त मार्ग आहेत. मग बघूया की कोणते किल्ले त्यांनी बनवले होते. तर किल्ले महेश्वर हा नर्मदा नदीच्या काठावरती 1772 मध्ये बनवला, ज्यावेळी त्यांनी कॅपिटल इंदापूर वरून महेश्वर या ठिकाणी 1772 मध्ये हरवली होती. नंबर 1. नंबर 2, इंदोरचा राजवाडा आज सुद्धा अहिल्याबाई होळकर आणि होळकर घराण्याची शान आणि बाण म्हणून तो आपल्याला तिथे उभा दिसतो. चांदवडचा रंगमहल असेल, वाफगाव या ठिकाणी असणारा यशवंतराजे होळकर यांचं जन्मस्थळ आहे. त्यानंतर खडकी पिंपळगाव या ठिकाणी होळकरवाडा आहे. काठापूर होळकरवाडा किंवा त्याला वाघवाडा म्हणतात. पंढरपूर या ठिकाणी होळकरवाडा आहे. लासलगाव म्हणजेच कुठं, नाशिक या ठिकाणी अहिल्यादेवींचा किल्ला आहे. पळशी या ठिकाणी पळशीचा वाडा, तिथं होळकरांचे दिवाळ राहतात. रायकोट किल्ला म्हणजेच कोंडाई बारी हा घाट सुद्धा या अहिल्याबाई होळकर यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये बनवलेला होता. म्हणजे ही एवढं स्ट्रक्चर हे बनवणं म्हणजे एखाद्या राज्यकर्त्याच्या कारकिर्दीमधला हा अपवादात्मक प्रसंग असू शकतो. म्हणून 1665 मध्ये पुरंदरचा तह झाल्यानंतर 23 किल्ले गेले आणि पुन्हा ते 23 किल्ले आणण्याबरोबर आपल्या स्वराज्यामध्ये 2 वर्षात 300 पेक्षा जास्त किल्ले ऍड करणारे म्हणजे तिथं प्लस करणारे छत्रपती शिवाजी महाराज, याच्यानंतर आपल्याला बाजीराव पहिला आणि त्याच्यानंतर आपल्याला अहिल्याबाई होळकर दिसतात. म्हणजे छत्रपती संभाजीराजे, बाजीराव पहिला आणि नंतर अहिल्याबाई होळकर, की ज्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये किल्ल्यांची बांधणी केलेली होती. कदाचित ही अतिशयोक्ती असू शकते, परंतु सत्य आपल्याला नाकारता येत नाही आणि इतिहास हा सत्य कधीच झाकून ठेवत नाही. सर्वात महत्वाची गोष्ट की अहिल्याबाई होळकर यांनी अनेक मंदिरे, बारव आणि त्याचबरोबर धर्मशाळा यांना सुद्धा सरळ हाताने, मुक्त हस्ताने एवढी दानशूरता दाखवली होती की टिपू सुलतान सुद्धा म्हणतो आणि निजाम सुद्धा म्हणतो की राणी असावी तर अशी. एवढंच काय, तर नेहरूंनी या अहमदनगरच्या किल्ल्यामध्ये म्हणजे त्यावेळच्या भुईकोट किल्ल्यामध्ये यांनी काय म्हटलं होतं, डोंगरीच्या तुरुंगामध्ये डिस्कवरी नावाच्या पुस्तकामध्ये अहिल्याबाई होळकर यांचा उल्लेख केला होता. एवढंच काय, तर इथे असणारे अनेक कवी आणि महाकवी यांनी सुद्धा अहिल्याबाई होळकर यांच्यावरती अतिशय शुद्ध आणि चांगल्या दर्जेदार शब्दामध्ये लेखणी केलेली आहे. ते आपल्याला पुढे बघायचंय. परंतु मंदिरं आणि बारव आणि धर्मशाळा बांधलेल्या होत्या. त्यापैकी तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की सोरटी सोमनाथाचं मंदिर म्हणजे 1000 पासून 1027 पर्यंत मोहम्मद गजनी यांनी या सोरटी सोमनाथाची लूट ही 17 वेळा केलेली होती, म्हणजे 17 स्वाऱ्या केलेल्या होत्या. म्हणून या तुटलेल्या आणि त्याचबरोबर विस्कळीत असणाऱ्या मंदिराचा पुन्हा जीर्णोद्धार केला तो अहिल्याबाई होळकर यांनी. आणि पुन्हा झालं 1950 मध्ये राजेंद्र प्रसाद हे राष्ट्राध्यक्ष असताना त्यांच्या हस्ते उद्घाटन. परंतु काशी विश्वनाथाचं मंदिर हे अहिल्याबाई होळकर यांनी साधारणतः 1785च्या दरम्यान बांधलेलं होतं. त्यानंतर सोमनाथ मंदिर आहे गुजरातचं, त्र्यंबकेश्वर मंदिर नाशिकचं आहे, विष्णुपद मंदिर हे मध्य प्रदेशमध्ये आहे, खजराना मध्य प्रदेशमध्ये आहे, अमरकंटक मध्य प्रदेश नर्मदा नदीच्या काठावरती, साताऱ्यातील खंडोबा मंदिर आहे, नाशिक, पंढरपूर, जेजुरी आणि जेजुरीचं खंडोबा मंदिर. कारण का, तर हा धनगरांचा राजा आणि धनगरांचं सर्वात मोठं दैवत जर कोण असेल तर तो बिरोबा खंडोबा असं म्हणलं जातं. आणि म्हणून हे मंदिरांचं बांधण्याचं श्रेय आणि त्याचबरोबर त्यांना निधी देण्याचं काम हे या अहिल्याबाई होळकर यांनी केलेलं होतं. म्हणून तर पुण्यश्लोक असं म्हटलं जातं की एवढं मोठं पुण्य कमवणाऱ्या या भारतातील एकमेव राणी आहेत, एकमेव राजमाता आहेत. पुढे एवढंच नाही केलं तर त्यांनी धर्मशाळा सुद्धा बनवल्या. या धर्मशाळा केदारनाथ, रामेश्वर, मथुरा, प्रयाग आणि केदारनाथ इथपर्यंत संपूर्ण भारतामध्ये जशा पद्धतीनं म्हैसूर प्रांतामध्ये टिपू सुलतान यांनी मंदिर बनवण्यासाठी सर्वात जास्त निधी हिंदूंच्या मंदिरांना दिला होता, म्हणून तर ते समकक्ष होते. आणि त्याचबरोबर यशवंत होळकर यांनी टिपू सुलतान बरोबर युद्ध करत असताना सबुरीने घ्या हा सल्ला सुद्धा या अहिल्याबाई होळकर यांनी दिला होता. म्हणून या दोघांची तुलना मंदिर बांधण्यामध्ये केली जाते. तर अशाच पद्धतीनं मंदिर, बारव आणि त्याचबरोबर धर्मशाळा ह्या अहिल्याबाई होळकर यांनी भारतामध्ये सर्वात जास्त केल्या होत्या. 1772 मध्ये जेव्हा यांनी आपली राजधानी बदलली
कुठून? इंदूर या ठिकाणावरून महेश्वर या ठिकाणी घेऊन गेले होते, कारण राजघराण्यातल्या 18 स्त्रिया ह्या सुना अर्थातच सुवासिनी सती गेल्या आणि महत्वाचे 5 ते 6 पुरुष या काळाने आपल्या कुशीतून घेऊन गेले होते, जवळून घेऊन गेले होते आणि म्हणून यांनी काय केलं तर आपल्या राजधानीचं राज्यकारभाराचं ठिकाण, राजधानीचं ठिकाण हे महेश्वरला घेऊन गेले होते आणि म्हणून ह्या महेश्वरला जेव्हा हे अर्थात हे घेऊन गेले होते तर त्या ठिकाणी हा महेश्वर या ठिकाणी नर्मदेच्या काठावरती बांधलेला राजवाडा आणि त्याच ठिकाणी बनवलेला घाट प्रसिद्ध आहे। बरं, एवढाच घाट प्रसिद्ध आहे का भारतामध्ये? अजिबात नाही। तर अहिल्याबाई होळकर यांनी जशा पद्धतीने किल्ले बनवले, जशा पद्धतीने या ठिकाणी त्यांनी मंदिरांना दान धर्म केला, मंदिरं बनवली, जीर्णोद्धार केला, तशाच प्रकारे एवढे घाट, त्यापैकी मनकर्णिका घाट, दशाश्वमेध घाट, जनाना घाट, अहिल्या घाट आणि शीतळा घाट हे एवढे घाट अहिल्याबाई होळकर यांनी बनवले। ही एकंदरीत एवढी माहिती असणारा यूट्यूबच्या इतिहासातला हा एकमेव व्हिडिओ असणार आहे ज्याच्यामध्ये एवढी सगळी माहिती आहे। नसेल तर 5 ते 10 मिनिटांमध्ये एवढी माहिती तर देणं शक्यच नाही आणि कमी वेळेमध्ये माहिती एवढी देणं शक्यच नाही। यानंतर अहिल्याबाई होळकर यांच्या वर्णनाबद्दल आपल्याला काय म्हणायचं आहे? यांचं वर्णन आपण करण्यापेक्षा तत्कालीन कवी, लेखक आणि त्यावेळचे त्याच्यानंतरचे आलेले काही प्रधानमंत्री तर ह्या सगळ्यांनी काही वर्णन केलेले होते। एवढीच नाही तर लोकल, स्टेट अर्थात नॅशनल आणि इंटरनॅशनल लेखकांनी सुद्धा अशा प्रकारचे वर्णन केली। त्या वर्णनामध्ये सर्वात पहिल्यांदा कवी मोरोपंत काय म्हणतात, ह्या मोरोपंतांनी एक ग्रंथ लिहिला होता, त्याचं नाव होतं केकावली नावाचा ग्रंथ। ठीक आहे, मोरोपंत कवी होते। ते कवी काय म्हणतात की हे देवी तू धन्य आहेस, तुझ्यासारखी न्याय धर्मनिष्ठ स्त्री दुसरी कोणतीच नाही, धर्म कार्यासाठी तुझा जन्म झाला, तुझ्यासारखी कीर्ती दुसऱ्या कोणा राजाला मिळाली नाही, असं कवी इथं मोरोपंत म्हणतात, जे केकावली ग्रंथाचे लेखक आहेत। एवढंच काय, जॉन माल्कम नावाचा हा बॉम्बे प्रांताचा एल्फिन्स्टन नंतर आलेला जो गव्हर्नर आहे, तर हा गव्हर्नर काय म्हणतो की अहिल्याबाईचे चरित्र हे अलौकिक आहे आणि तिला धर्माचं वेड होतं, परंतु ती धर्म सहिष्णू होती, सगळ्या धर्मांना एकत्र करणारी होते, सगळ्या धर्मांना तेवढंच स्थान देणारी होते, त्यांच्यात अहमन्यता नव्हती, म्हणजे त्यांच्यात गर्व नव्हता, ॲटिट्यूड नव्हता, इगो नव्हता, सगळ्यांना जवळ करणारी होते। आपल्या अधिकाराचा त्यांनी दक्षतेने आणि काळजीपूर्वक वापर केला आणि आपले आदेश सद्विवेक बुद्धी वापरून तिने पाळले होते। कर्तव्यनिष्ठ आणि ईश्वर शक्ती यातून हे व्यक्तिमत्व अतिशय तेजस्वी बनलं, असे बॉम्बे प्रांताचे तत्कालीन गव्हर्नर जनरल जे होते, म्हणजे त्याच्यानंतर आलेले जॉन माल्कम यांनी आपल्या पुस्तकामध्ये त्याचं लिखाण केलेलं आहे। अहिल्याबाई होळकर यांच्याबद्दल गौरवास्पद शब्द बोललेले आहेत। एवढंच काय, तर स्कॉटलंडच्या एक कवित्री आहेत, त्यांचं नाव आहे जोना बेली आणि जोना बेली यांनी इंग्लंडमध्ये प्रसिद्ध केलेले काव्य होतं, ते आहे 1849 मध्ये। आणि त्या जोना बेली काय म्हणतात, लंडनवरून प्रसिद्ध केलेल्या, त्या म्हणतात फॉर 30 years हर रेन ऑफ पीस the land its blessing did increase and she was blessed by every टंग, प्रत्येकाच्या तोंडातून गेला आशीर्वाद मिळतोय, बाय स्टर्न अँड जेंटल ओल्ड अँड यंग, या घटकातल्या, ह्या जैविक घटकातल्या आणि सजीवांपैकी जो बोलतोय तर प्रत्येकाच्या तोंडातून ह्या अहिल्याबाई होळकर यांच्या प्रती एक आशीर्वाद दिला जातोय, त्याचबरोबर यांच्या प्रती एक प्रकारचा गौरवाचे बोल बोलले जातात। एवढेच नाही तर अशा प्रकारचे गौरवाचे जे शब्द आहेत, तर निजाम, हैदराबादचा निजाम काय म्हणतो, तर डेफिनेटली नो वुमन अँड नो रूरल इज लाईक अहिल्याबाई होळकर, म्हणजे अर्थातच क्वचितच एखादा राजा असू शकतो, तो म्हणतो डेफिनेटली नो, म्हणजे नाहीच नाही, जो एखादा राजा अर्थात इथं नो एखादी महिला किंवा एखादा राजा, एखादी महिला किंवा एखादा राजा हा अहिल्याबाई होळकर यांच्या सारखा नाहीच नाही। यावरती म्हैसूरचा टिपू सुलतान काय म्हणतो, तर जेव्हा सोरटी सोमनाथ या गुजरातच्या मंदिराचं बांधकाम झालं आणि त्याच दरम्यान या टिपू सुलतानने असं म्हटलं होतं की तत्वज्ञ महाराणी, आणि याच्यावरती हैदराबादचा निजाम सुद्धा काय करतो, तर अहिल्याबाई होळकर यांना मान सन्मान देतो आणि त्याचबरोबर पाहिजे त्या प्रमाणामध्ये हा आपला अंतर ठेवून इज्जत पण देतो। ही का मिळते, तर लोककल्याणकारी कामं केल्यानंतर, कोणाच्याही फाटलेल्यामध्ये किंवा चांगल्यामध्ये पाय न घालता प्रत्येकाचं जनकल्याण करण्याचा हेतू, जशा प्रकारे
या देशाची सिस्टम पहिल्यापासून करत होते एन्शंट हिस्ट्री पासून मध्ये, तर तशाच पद्धतीने अहिल्याबाई होळकर यांनी केलेलं होतं. आणि म्हणून अब्दुल गफूर अरमान साहेब हे आपल्या उर्दू कवितेमध्ये अहिल्याबाई होळकर यांच्याबद्दल काही 4 पंक्ती लिहून ठेवलेल्या आहेत. मी तुम्हाला त्या पेश करतोय, दाखवतोय, वाचून दाखवतोय. तर तेरे किरदार की बुलंदी के धन्यवाद तुझको अहिल्याबाई, तेरी भक्ति के साज किले में गीत गाती है नर्मदा माई, दिल हर एक अन्याय का घबरा गया, जुल्म के रुख पर पसीना आया, योग्यता ये तेरी जो आई नजर और मानवता को गौरव आ गया. हे सर्वात शेवटची लाईन हे तुम्हा आमच्या अंगावरती काठे आणल्याशिवाय राहत नाही. हे कोणी म्हटलेलं आहे? अब्दुल गफूर अरमान साहेब यांनी उर्दू मध्ये अहिल्याबाई होळकर यांच्यावरती अशा प्रकारचे मुक्त शब्द मुक्तांगणे टाकले होते. आणि मग अशा ठिकाणचा निजाम हा अहिल्याबाईंचा सन्मान करतो. आणि अशा वेळेचा टिपू सुलतान हा सुद्धा म्हैसूर प्रांतातून अहिल्याबाई होळकर यांना तत्वज्ञानी महाराणी या शब्दामध्ये ओळखतो किंवा या शब्दामध्ये त्यांचा सत्कार करतो. आता महाराष्ट्र सरकारने अहिल्याबाई होळकर यांच्याबद्दल काय केलेलं होतं? तर 31 मे रोजी अहिल्याबाई होळकर यांची 300वी जयंती आहे. साधारणतः हे 2025 मध्ये 31 मे 2025 ला 300वी जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्याच्या निमित्ताने राज्य सरकारने महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आदिशक्ती अभियान याच्यावरती हे इम्पॉर्टंट आहे. कारण का सरकार बदललं की हा कार्यक्रम सुद्धा कमी पडू शकतो किंवा बंद पडू शकतो. पण मला असं वाटतं की हा कार्यक्रम बंद पडायला नको आहे. आणि कर्तबगार स्त्रिया निर्माण होण्यासाठी, स्वतःच्या बळावरती कर्तृत्ववान निर्माण होण्यासाठी स्त्रियांना बळ मिळावं आणि याच्यासाठी या योजनेमध्ये अजून निधी आणि अजून वेगवेगळ्या प्रकारची मदत व्हायला हवी. आणि ही योजना राज्य सरकार राबवेल असं जाहीर केलेलं आहे. दुसरं महत्वाचं, यांचं नाव पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ हे अशा प्रकारचं सोलापूर विद्यापीठाला नामकरण केलं होतं. एवढंच नाही तर अहिल्याबाई होळकर यांनी बांधकाम जे केलं होतं तर काशी, गया, सोमनाथ, त्याचबरोबर मथुरा, हरिद्वार, केदारनाथ, कांची, अवंती, द्वारका, बद्री केदार, रामेश्वर आणि जगन्नाथपुरी इथपर्यंत आपल्या राज्य क्षेत्राच्या बाहेर कितीतरी किलोमीटर जाऊन या अहिल्याबाई होळकर यांनी आपल्या राज्य कारभाराच्या अंतर्गत आणि त्याचबरोबर खर्चाची पर्वा न करता सगळ्या धर्मांच्या प्रती यांनी आपला सहिष्णू धर्माचं पालन केलेलं दिसून येतं. मंदिर, घाट आणि त्याचबरोबर धर्मशाळा यांना सुद्धा यांनी प्रचंड चांगल्या पद्धतीची मदत केलेली होती. आता यानंतर सर्वात महत्वाचा शोक संदेश आपण या व्हिडिओच्या शेवटाकडे जातोय. 28 वर्षाची अखंड कारकीर्द अहिल्याबाई होळकर यांनी गाजवली आणि 28 वर्षाच्या कारकिर्दीच्या अर्थातच शेवटी 1795 साल उजाडलं. अनेक लोकांचे, जवळच्या लोकांचे मृत्यू, आपल्या रक्ताच्या नात्यातल्या लोकांचे मृत्यू पाहत असताना सासरची आणि माहेरची मंडळी त्याच्यामध्ये होती. आणि चौंडी गावामध्ये जन्म झाला होता. वयाच्या 8व्या-9व्या वर्षापासूनचा लग्नानंतरचा प्रवास हा इंदूर पर्यंतचा प्रवास आणि त्याच्यानंतर सासऱ्यांपासून सासू, मुलापासून नवरा आणि आपल्या मुलीपासून जावयापासून त्याचा नातू इथपर्यंत नाथ, सुना आणि सुवासिनी या अखंड मृत्यूच्या तांडवामध्ये अगदी वादळामध्ये एखादी मोठी पहाड किंवा डोंगर अखंड उभा राहावा आणि त्याला कोणत्याही प्रकारच्या ह्या वादळाने कोणत्याही प्रकारचा याला परिणाम न व्हावा अशा प्रकारच्या अहिल्याबाई होळकर या 1795 मध्ये शेवटच्या काही दिवस अगोदर वृद्धापकाळाने मात्र त्या एका ठिकाणी शांत बसून होत्या, शांत झोपून होत्या. त्यांचा असणारा राज्यवैद्य जो होता तर हा त्यांना औषध चाकवत होता, हा औषध देत होता, परंतु तब्येतीमध्ये काही सुधारणा दिसत नव्हते. आणि म्हणून शेवटी वेगवेगळ्या देवांचं नामस्मरण करत असताना, महादेवाचं नामस्मरण करत असताना आणि आपल्या धार्मिक अर्थातच त्या भावना न दुखावता सगळ्या देवांचं नामस्मरण करत असताना या अहिल्याबाई होळकर यांनी काय केलं तर आपला वारस कोणीच नाही नेमलेला नव्हता. आणि परंतु होळकर घराण्यातील प्रबळ व्यक्ती म्हणजे तुकोजी होळकर जे आहेत अर्थातच यांच्या मुलाला कारभार पाहावा लागणार असं सर्वांना वाटत होतं. अंगात ताप होता, शेवटचे क्षण आहेत आणि हे थोडेसे भावनात्मक क्षण आहेत. अंगात ताप होता आणि आपल्या नेहमीच्या शयनगृहामध्ये त्या झोपून होत्या. जीवनामध्ये घडलेल्या अनेक घटना त्या डोळ्यासमोर येऊन जशा त्या तशा त्यांना त्या दिसत होत्या. आणि आज प्रति सासू सासरे मालेराव असतील, त्याचबरोबर मुक्ताबाई, जावई यशवंत, नातू असणारा तो नथोजी होता आणि या सर्वांची आठवण त्यांना येत होती. सगळीकडे दुःखाची छाया पसरलेली होती आणि लोक मंदिरे आणि मस्जिदे, बघा मंदिरे आणि मस्जिदे या ठिकाणी मातोश्री अहिल्याबाई होळकर यांना दीर्घायुष्य मिळावं म्हणून प्रार्थना करत होते, चादर चढवत होते, प्रसाद चढवत होते आणि पूजा अर्चा करत
करत होते. त्याचबरोबर पूर्वी चोर, लुटारू, पेंडारी आणि दरोडेखोर त्यांच्या सांगण्यावरून ज्यांनी धंदा हा सोडलेला होता, हे सगळे लोक महेश्वरला आले होते आणि या सगळ्यांना असं वाटत होतं की आपली राजमाता अजून दीर्घायुषी झाली पाहिजे आणि ह्या राजमातेचं आपल्याला एकदा तरी दर्शन झालं पाहिजे, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये ज्यांनी परिवर्तन घडवून आणलं तर या परिवर्तनाचा आपल्यावरती परिणाम झाला, म्हणून अशा महत्वाच्या माणसाचं दर्शन झालं पाहिजे. आणि त्यांचे राजवैद्य औषध देत होते त्यांना. अहिल्याबाई शांत झोपलेल्या होत्या आणि सर्व काही शांत झालं आणि त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता दिसत होती. त्याच वेळी सर्वांनी दुःखाने अर्थातच एक आक्रोश केला आणि दुःखाचा तांडव त्या ठिकाणी सुरू झाला. अशातच होळकर राज्यातील प्रजा जी होती तर ही हीन झाली आणि ती अश्रू ढाळू लागली. वयाच्या 70व्या वर्षी 1795 मध्ये अहिल्याबाई होळकर ह्या संपूर्ण या इंदूर राज्यातल्या प्रत्येक जनतेला ह्या पोरक करून गेलेल्या होत्या आणि 70 वर्षामध्ये 28 वर्ष ह्या फक्त स्वतः राज्यकारभार करत होत्या. स्वतः घोडेस्वारी करून, त्याचबरोबर स्वतः न्यायदान करून सगळा प्रपंच जो आहे तर हा स्वतः सांभाळत होत्या. मल्हाररावांच्या मागे 30 वर्ष राज्यकारभार केला, म्हणजे साधारणतः 28 ते 30 वर्ष राज्यकारभार केला. कर्तृत्व संपन्न धार्मिक पुण्यश्लोक अहिल्याबाईंचं देहावसान 13 ऑगस्ट 1795 रोजी नर्मदा तीरावर असणाऱ्या महेश्वर या त्यांच्या किल्ल्यामध्ये झालेलं होतं. इथं मी उल्लेख केला होता की या पूर्वीच्या चोर आणि दरोडेखोरांचा मी उल्लेख केला होता. आता याच्यावरतीच मग सर्वात महत्वाचे एक कवी आहेत ते शाहीर प्रभाकर जे आहेत. हे प्रभाकर काय म्हणतात तर धन्य सती धन्य धन्य कलियुगी अहिल्याबाई गेली कीर्ती करून या भूमंडळाचे ठाई वर्णिती कीर्ती जगातात संतचे गाणी झाली देव वसेती होळकरांची राणी. याच अहिल्याबाई होळकर या 13 ऑगस्ट 1795 मध्ये 70व्या वर्षी इंदूरच्या जनतेला पोरक करून गेलेल्या होत्या. म्हणून इथं असणाऱ्या अनंत फंदी यांच्याबद्दल मला नक्कीच सांगायला आवडेल. अनंत फंदी एक शाहीर होते, अर्थात ते लावणी करायचे आणि अहिल्याबाई होळकर यांच्याबद्दल त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं ऐकलेलं होतं. म्हणून हे लावणी करणारे इथं गेले, कुठं इंदूरला निघाले. इंदूरला जात असताना वाटेत चोर आणि लुटारू दरोडेखोरांनी त्यांना अडवलं, लुटालूट केली आणि एवढंच नाही केलं तर हातपाय बांधून आपल्या म्होरक्याच्या समोर घेऊन गेले. गेल्यानंतर त्यांना सांगितलं की कुठे चाललात, विचारले असता त्यांनी सांगितलं अहिल्याबाई होळकर यांना भेटायला चाललोय. त्या दरोडेखोरांच्या म्होरक्याने जेवढी लुटलेली संपत्ती होती त्याची त्याला परत गेली, मान सन्मान दिला आणि माफी मागितली आणि आपले 4 सेवक त्याच्या सोबत दिले आणि अहिल्याबाई होळकर यांच्या दरबारामध्ये पोहोचले. गेल्यानंतर अहिल्याबाई होळकर यांना हे ते 4 लोक गेले होते तर त्यांनी रुमालाने आपले हात बांधले होते. ठीक आहे. फंदी अनंत फंदी यांच्याबद्दल सांगतोय. एक ब्राह्मण होते पण लावणी करत होते आणि ते तिथे पोहोचले, संगमनेरचे होते आणि मग गेल्यानंतर प्रकार सगळा सांगितला. त्याच्यावरती खरं बोलल्यामुळं या 4 दरोडेखोरांना अहिल्याबाईंनी माफ केलं आणि माफ केल्यानंतर त्यांना सांगितलं की महेश्वरच्या घाटावरती तुम्ही अशा प्रकारची गाणी वगैरे बोलू शकता. मग याच मध्ये अहिल्याबाई होळकरने अनेक संगीताचे भोक्ते होते तर तिथे जमले. मग याच्यावरती त्यांनी एक सूचना केली. ती सूचना काय होती तर बाबा तू या लावणीपेक्षा देवांची गाणी जर म्हटला तर पुढच्या वेळी आपण अनेक चांगला कार्यक्रम ठेवू. यावेळी त्या अहिल्याबाईंनी हातातले कडे आणि काही माळा वगैरे त्यांना गिफ्ट केल्या आणि मग या अनंत फंदी यांनी खूप चांगल्या प्रकारचं गायन केलं आणि नंतर पुन्हा या महेश्वरीच्या घाटावरती अहिल्याबाई होळकर यांच्या समोर अनेक विविध प्रकारची गाणी म्हटलेली होती, जी भागवत अर्थातच हे देवाधर्माची गाणी होती. म्हणून अहिल्याबाई होळकर यांच्याबद्दल आपल्याला जर थोडक्यात म्हणायचं जर असेल तर पुन्हा एकदा तोच संदेश आहे की ती सत्ताधारी होती पण ती सिंहासनावर नव्हती. ती राजकारणी होती पण ती सत्तेच्या चढाओढीमध्ये कधीच नव्हती. ती पेशव्यांची निष्ठावंत होती पण ती त्यांच्या पुढे कधीच नतमस्तक झाली नव्हती. ही वृत्तस्थ होती पण ती संन्याशी कधीच नव्हती. जेव्हा लढाई हे जीवन होतं, लूट हा त्यांचा धर्म होता आणि हुकूमत हा सत्तेचा स्वभाव होता, तेव्हा तिच्या कल्याणी प्रतिभेचे किरण ही नदीवरच्या घाटामध्ये आपल्याला दिसतात, उतरतात आणि तिच्या जीवनदायींनी तिथं प्रेरणेने तळी, अन्नक्षेत्रे, धर्मशाळा यांचं रूप तयार झालं होतं, रूप घेतलं होतं. तिच्या आक्रमक अर्थातच कोणत्याही प्रकारचं आक्रमण न करण्याच्या धर्मशीलतेचं मंगल प्रतिध्वनी हे भरतखंडाच्या मंदिरामधून संपूर्ण भारतभराच्या मंदिरामधून हे अखंड घुमत राहिले होते. मात्र ती गुणसंपन्न देवता नव्हती आणि तिला माणूसपणाच्या सगळ्या मर्यादा सुद्धा होत्या. अशा 18व्या शतकातल्या मराठ्यांच्या इतिहासाच्या पटावरती ती शुक्राच्या चांदणीसारखी
लुकलुकली म्हणजे तीच आपली अहिल्याबाई होळकर. चौंडीचा प्रवास सुरू झाला होता, तो इंदोरमध्ये गेला आणि इंदोरमधून तो प्रवास महेश्वर या ठिकाणी 1795 मध्ये संपुष्टात आला. माझ्या या व्हिडिओच्या बनवण्यासाठी मी अनेक पुस्तकांचा संदर्भ घेतला. या पुस्तकामध्ये आमचे PhD सेंटरचे मार्गदर्शक डॉक्टर लहू गायकवाड यांनी एका ब्लॉगवरती लिहिलं होतं आणि मला सांगितलं की याच्यामधून वाचून तुला अतिशय फायदा होणार आहे आणि नक्कीच त्यांचा फायदा झाला. म्हणून कृतज्ञतेच्या भावनेतून मी अनेक लेखकांचा आभार व्यक्त करू इच्छितो आणि याच्यासाठी वापरलेली काही पुस्तक आहेत. म्हणजेच हे सगळा इतिहास जीवनपट इत्याभूत माहिती सांगत असताना जर वर्ष, व्यक्ती आणि अजून काही नामोल्लेख करत असताना जर माझी काही जीभ घसरली असेल किंवा बाय मिस्टेक जर झाली असेल तर मला मोठ्या मनाने माफ करावं अशी माझी माफक इच्छा आहे. या व्हिडिओसाठी मी जे संदर्भ वापरलेले आहेत तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा सनई प्रकाशन या आमच्या मित्र आहेत शिंदे सर, तर त्यांची एक पुस्तक आहे. त्याचबरोबर अहिल्याबाई होळकर चौंडी ते अर्थातच मनोहर लांडगे यांचं पुस्तक आहे मुळे. त्याच्यानंतर भारतीय विचार साधना विभावरी बिडवे आहेत आणि हा ब्लॉग आहे डॉक्टर लहू गायकवाड आमच्या मार्गदर्शक सरांचा. तर त्यांच्या सुद्धा ब्लॉगवरून मला अतिशय माहिती मिळाली. हे सर्वप्रथम माहिती. याच्यानंतर डॉक्टर धम्मपाल रेवण माशाळकर आहेत, प्रतिभा हंसपरस आहेत, विनया खडपेकर आहेत आणि विजय शिरपण. हे एवढ्या सगळ्या ग्रंथांचा अभ्यास करून पुस्तकांचा छोटी पुस्तक आहेत, प्रत्येकाने वाचायला हवीत आणि सगळी पुस्तकं वाचण्यापेक्षा मी हा व्हिडिओ जो बनवलेला आहे तर याचा 100% तुम्हाला फायदा होणार आहे. याचबरोबर तुम्ही आपल्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघितलं त्याबद्दल तुम्हा सर्वांचं विशेष आभार. आणि त्याच्यानंतर माझं कर्तव्य मी केलेलं आहे, तुमचं कर्तव्य आहे की हा संपूर्ण इतिहास हा व्हिडिओ जो आहे माहितीचा तर आपल्या आप्तेष्टांना, नातेवाईकांना, मित्रांना, ग्रुपमध्ये, वक्त्यांना, प्राध्यापकांना, अभ्यासकांना प्रत्येक घटकापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. ही जबाबदारी तुमची, हे तुमचं कर्तव्य आहे असं समजायचं. कारण हा महापुरुषांचा इतिहास जोपर्यंत आपल्याला कळणार नाही तोपर्यंत आपल्या डोक्यावरती किंवा आपल्या डोक्यामध्ये आलेला जो काही गंज आहे चुकीचा इतिहास आणि ह्या सगळ्या गोष्टी निघून जाणार नाहीत. आणि याच आपल्या YouTube चॅनलवरती इथं छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, कोरेगाव भीमाचा इतिहास, त्यानंतर छत्रपती शाहू महाराज यांच्यापासून अण्णाभाऊ साठे, लोकमान्य टिळकांपासून उमाजी नाईक आणि महात्मा गांधीजी यांच्यापासून लोकहितवादी आणि पंडिता रमाबाई यांच्यापासून रमाबाई आंबेडकर यांच्यापासून इथं सावित्रीबाई फुले यांच्यापर्यंत सगळ्या महापुरुषांचे व्हिडिओ आपल्या या YouTube चॅनलवरती आहेत. म्हणून सबस्क्राईब करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि त्याचबरोबर ह्या आपल्या चॅनलवरती तुम्ही येऊन पाहिलं त्याच्याबद्दल मी सगळ्यांचं सर्वप्रथम आभार व्यक्त. सर्वात शेवटी अहिल्याबाई यांचे काही महत्त्वाचे शब्द आहेत. ते शब्द असे आहेत की धर्म, समाज आणि राष्ट्रासाठी कार्य करणे हेच त्यांचं जीवन झालं होतं. आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्या, अन्य यश स्वतःच तुमच्याकडे येत राहणार आहे. सत्य आणि न्यायावर विश्वास ठेवा, तुमचे जीवन यशस्वी होईल. सहनशीलता आणि नम्रता हे गुण मोठे आहेत, हे प्रत्येकाने आपल्या अंगी बाळगले पाहिजेत. हा जाता जाता अहिल्याबाई होळकर यांच्या 300व्या त्रिशताब्दी जन्मोत्सव साजरा करत असताना त्यांच्याकडून मिळालेली आपल्या सगळ्यांना ही मोलाची शिकवण आहे, ही मोलाची देणगी आहे. आणि तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये भविष्यामध्ये आरोग्यदायी होण्यासाठी किंवा सक्सेस होण्यासाठी ह्या सगळ्या मूलमंत्रांचा उपयोग नक्कीच होणार आहे अशी मला खात्री आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी सचिन गोळीक तुम्हा सर्वांचा आभार व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर तुमच्या सगळ्यांच्या भविष्यासाठी, आयुष्यासाठी आणि आरोग्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा असतील. धन्यवाद. थँक्यू सो मच.